मॅटर कोणाला म्हणतो बरं का? मॅटर म्हणजे काय, की जे आपल्या डोळ्याला दिसायला भेटत आहे त्याला आपण मॅटर म्हणत असतो. डोळ्याला दिसायला भेटत आहे म्हणजे काय? आता तुम्ही म्हणणार की हवा पण आपल्याला डोळ्याला दिसते का? लक्षात घ्यायचं, आपण मॅटरला डिफाईन करत असताना एकतर जनरल भाषा होती की बाबा जे डोळ्याला दिसायला भेटते ते आपलं मॅटर झालं. परंतु मॅटरला सायंटिफिकली जर का आपण डिफाईन करायला गेलो तर त्याला कसं डिफाईन करतात? त्याला डिफाईन करतात की मॅटर म्हणजे असा जो ज्याला काय आहे, ज्याला वजन आहे, ज्याला वजन आहे आणि जो जागा व्यापतो. लक्षात घ्या, ज्याला वजन आहे आणि जो जागा व्यापतो त्याला आपण मॅटर म्हणतो. मग आता एखादी वस्तू तुमच्या समोर पडलेली आहे, तिने पण जागा व्यापलेली आहे. एखादं पुस्तक तुमच्या समोर पडले, तिने जागा व्यापलेली, एवढी जागा तिने व्यापलेली आहे. तो बरोबर, म्हणजे ते मॅटर आहे, राईट का? तो आणि त्याचा जर तुम्ही काट्यावरती घेतलात तर काट्यावरती पण त्याचं वजन पण दिसायला भेटणार आहे. याचा अर्थ ज्याला वजन आहे आणि जो जागा व्यापतो त्याला काय म्हणून देतो आपण? मॅटर म्हणून देत असतो. त्याला आपण मॅटर म्हणून देत असतो. मग मॅटर काय असणार आहे? सगळे असणार आहे मॅटर जे काय आहे ते मॅटर. आता पाणी पण मॅटर असणार आहे, राईट का? हवा मॅटर असणार आहे. नंतर पुढे बघा, पाणी, हवा आणि कोणतं पण सॉलिड, तो सॉलिड, लिक्विड, गॅसेस जे काय आहे हे सगळे आपले मॅटरमध्ये दिसायला भेटणार आहे. ते ऑल आर दे व्हॉट? मॅटर. तर ज्यांना वजन आहे आणि जे जागा वापतात त्यांना आपण मॅटर म्हणत असतो. आणि नंतर आता हे मॅटर जे काय आहे, मॅटर जे काय आहे, मॅटरला समजून घेण्यासाठी आपण मॅटरच्या स्टेटला समजून घेतो. तो स्टेट ऑफ मॅटरकडे जात असतो. स्टेट ऑफ मॅटर काय असते बरं का? आपण बघितलं आहे, आपण शिकलेलं पण असतं 7वी 8वी 9वीमध्ये की स्टेट ऑफ मॅटर काय असतात? 3 स्टेट असतात. 3 स्टेट काय म्हणतो आपण की मॅटरच्या 3 टेस्ट असतात. परंतु आपण जर बघायला गेलो तर आपण इंजिनिअरिंग लेवलला आहोत, तर त्यामुळे आपण 5 स्टेटबद्दल लक्षात ठेवायला पाहिजे की मॅटरच्या जे आहेत ना, मॅटरच्या जवळजवळ 5 स्टेट दिसायला भेटतात. सॉलिड, लिक्विड, गॅस या 3 स्टेट तर आहे ज्या आपल्याला म्हणजे 8वी 9वीच्या लेवलला शिकवलं जातं. परंतु पुढे जे काही अजून 2 स्टेट असतात ज्याच्यामध्ये प्लाझ्मा स्टेट असते, प्लाझ्मा, आणि एक असते आपली बोस आइन्स्टाईन म्हणून एक स्टेट असते, ती 5वी स्टेट असते. अशा 5 प्रकारच्या स्टेट जी काही आहेत आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. मग आता बघूया काय काय माहिती. पहिले बघितली की ज्याला मास हे असते. आता मॅटर जर बघायला गेलात तर मॅटरला आपण 2 प्रकारे काय करतो? क्लासिफाईड करतो. मॅटरचे 2 प्रकारे क्लासिफाईड कसं करतात? एक आहे प्युअर सबस्टन्स आणि एक आहे मिक्सचर. प्युअर सबस्टन्स आणि दुसरं काय आहे? मिक्सचर. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय बरं का? तर प्युअर सबस्टन्समध्ये जर बघायला गेला तर अजून 2 प्रकार आहेत, इलिमेंट आणि दुसरं म्हणजे कंपाऊंड. तो प्युअर सबस्टन्स जे काय आहे, प्युअर सबस्टन्समध्ये इलिमेंट आहे आणि कंपाऊंड आहे. इलिमेंट कोणाला म्हणत असतो आपण? इलिमेंट म्हणजे काय बरं का? की जो एकाच ॲटमपासून समान ॲटमपासून बनलेला आहे. इलिमेंट कोणाला म्हणतो आपण? समान ॲटमपासून. जसं की मी समजा आयरन जर बोललो ना, तर आयरनचा जो छोटासा ॲटम आहे तो पूर्ण असे किती सारे सगळे ॲटम एकत्र येऊन तो आयर्न बसत आहे, राईट का? सांगायचं तात्पर्य काय आहे की आपला जो लोखंड आहे हा लोखंड बनलेला आहे कशापासून? ॲटमपासून. बट सगळे ॲटम जे आहेत ते सेम साईजचे असतात, नंतर सेम मासचे असतात, सेम केमिकल प्रॉपर्टी असतात, राईट का? तर त्याच्यापासून बनलेला जो आपला इलिमेंट दिसायला भेटत असतो. मग तुम्ही म्हणाल कंपाऊंड काय असतो? ॲक्च्युली कंपाऊंडमध्ये पण तीच प्रॉपर्टी दिसायला भेटते की मॉलिक्यूल जे आहे ना, एक मॉलिक्यूल अशी नंबर ऑफ मॉलिक्यूल सगळे सारखे मॉलिक्यूल असतील, तो सगळे सारखे मॉलिक्यूल असतात. लक्षात घ्यायचं, मी असं बोलणार की मॅटर जे काही आहे, ऑल मॅटर आर कन्सिस्ट ऑफ द ॲटम. बरोबर आहे, सगळे मॅटर जेवढे काही प्युअर सबस्टन्स असो का मिक्सचर असो काही असू द्या, ऑल मॅटर आर कन्सिस्ट ऑफ द ॲटम. तुम्ही म्हणणार कंपाऊंड तर मॉलिक्यूलपासून बनतोय, पण मॉलिक्यूल तर ॲटमपासून बनतो ना. आपण काय बोलतो की जेव्हा दोन ॲटम जेव्हा एकत्र येतात त्याच्यापासून मॉलिक्यूल बनतो. मॉलिक्यूल एकत्र येतात तेव्हा अजून कंपाऊंड बनत असतो. याचा अर्थ काय झाला बरं का? आपण काय म्हणत असतो की इलिमेंट जे काही आहेत, प्युअर सबस्टन्सचे 2 प्रकार, इलिमेंट आणि कंपाऊंड. इलिमेंट जे काही आहेत ते ॲटमपासून बनत असतात, कंपाऊंड जे आहेत ते पण ॲटमपासून बनतात. पण कसे? ॲटम एकत्र येऊन मॉलिक्यूल बनत असतो आणि मग मॉलिक्यूलचे काय बनत असतात? कंपाऊंड बनत असतात. त्यामुळे आपण काय म्हणतो बाबा की दोन इलिमेंट जर एकत्र केले तर कंपाऊंड बनणार बा, अशी आपण बात बघत असतो. ठीक आहे, तो प्युअर सबस्टन्स, इलिमेंट आणि कंपाऊंड दिसायला भेटत असतो. याच्यामध्ये काय दिसायला भेटते? सेम टाईप ऑफ द ॲटम. तो लक्षात घ्यायचं, इलिमेंटमध्ये सेम टाईप ऑफ ॲटम असतात, राईट. परंतु कंपाऊंडमध्ये जर बघायला गेलं तर डिफरंट टाईप ऑफ ॲटम. लक्षात घ्यायचं, डिफरंट टाईप ऑफ ॲटम असेल, जसं की काय बरं का? जर मी असं बोललो कार्बन डायऑक्साईड, तो कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बनचा एक ॲटम आहे आणि ऑक्सिजनचे 2 ॲटम आहेत. तो डिफरंट ॲटम एकत्र आल्यानंतर कंपाऊंड बनत असतो. परंतु सिंगल ॲटम सेम टाईपचा जर का ॲटम एकत्र आला तर त्याच्यापासून इलिमेंट बनताना दिसायला भेटत असतो, राईट. तो बघा, प्युअर सबस्टन्स, मिक्सचर. तर प्युअर सबस्टन्समध्ये इलिमेंट, कंपाऊंड, इलिमेंटबद्दल सांगितलं, कंपाऊंडबद्दल सांगितलं दिलं. पुढे जर गेला तर काय? ॲटम काय असतो? ॲटम कंबाईन टू फॉर्म द मॉलिक्यूल. बरोबर, मी तुम्हाला काय बोललो आहे की सगळे पदार्थ तुम्हाला जेवढे काही मॅटर असतील ते मॅटर ॲटमपासून बनतात. मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की यार कंपाऊंड जो आहे तो मॉलिक्यूलपासून बनला आहे, पण मॉलिक्यूलसुद्धा कशाचा असतो? ॲटमपासून असतो. डायरेक्ट मग एक वाक्य काय वापरता येतं आपल्याला की ऑल मॅटर आर कन्सिस्ट ऑफ द ॲटम, राईट. तो मग ॲटम कंबाईन टू फॉर्म मॉलिक्यूल. बरोबर आहे.
नंतर पुढे काय, तो मॉलिक्यूलमध्ये काय असते ही बात आपण बघून घेतलेली आहे. आता आपली बॉडी जी की असते, ती बॉडी जी की आहे, आपल्या बॉडीमध्ये पण खूप सारे काय आहेत, खूप सारे आपल्या बॉडीमध्ये पण खूप सारे ॲटम्स आहेत. तो कशाचे वेगवेगळ्या एलिमेंटचे, जसं की हायड्रोजनचे ॲटम आहेत, कार्बनचे ॲटम आहेत, ऑक्सिजनचे ॲटम आहेत, राईट का. सो आवर बॉडी ऑल्सो मेड अप ऑफ द ॲटम. तर आपलं शरीरसुद्धा ॲटमपासून. तर मी तुम्हाला काय बोलतोय, जेवढे काही मॅटर्स आहेत, ऑल मॅटर आर कन्सिस्ट ऑफ द व्हॉट, ॲटम. तो सगळे जे काय आहेत ते ॲटमपासून. त्याचा सगळ्यात शेवटचा पार्ट जर बघितला तर तुम्हाला ॲटम दिसायला भेटणार आहे. ओके. नंतर पुढे काय बघा, ते असे आता आपण काय करत आहोत, दोन ॲटम एकत्र आल्यानंतर मॉलिक्यूल तयार होत असतो. ही बात पण आपल्याला माहिती आहे. जसं की कोणता मॉलिक्यूल तयार झाला बरं का, हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे. तर ऑक्सिजनचा मॉलिक्यूल, 2 ऑक्सिजन ॲटम कंबाईन टू फॉर्म ऑफ द 1 मॉलिक्यूल्स. नंतर पुढे का बघा, हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा एकत्र आला तर वॉटर मॉलिक्यूल तयार होताना दिसायला भेटत असते. हे इलेमेंटबद्दल आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये बघायचं, इलेमेंट ऑर पिरियॉडिक टेबल. तर इलेमेंट आणि पिरियॉडिक टेबलबद्दल पुढच्या चॅप्टरमध्ये बघून घेऊया. तर हे जे काही आहे जवळजवळ 118 ते 120 तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, ते आता आपल्याला इलेमेंट दिसायला भेटतात पिरियॉडिक टेबलमध्ये. तर 118 जवळजवळ आपण 118 म्हणूया, जी आपण त्यावेळेस शिकलेलो आहोत तेवढं आता बोलूया. काय दिसायला भेटत असतं, युरेनियम जे काय आहे, युरेनियमच्या अगोदरचे जेवढे काही इलिमेंट आहेत ते सगळे नॅचरली अकरिंग असतात. पण युरेनियमच्या पुढचे जे काही इलिमेंट तयार झालेले आहेत ते सगळे इलिमेंट जे आहेत ते आर्टिफिशियली इलिमेंट दिसायला भेटत असतात. ठीक आहे. तो मॅटरचे 2 प्रकार पाडले, प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्समध्ये इलिमेंट आणि कंपाऊंड येत असतो. इलिमेंट म्हणजे सिंगल ॲटमवाला असतो, म्हणजे एकच प्रकारचा ॲटम रिपीट होत आहे, आणि कंपाऊंडमध्ये दोन वेगळे जे काही ॲटम एकत्र येताना दिसायला भेटत असतात. आणि नंतर इलिमेंटबद्दल सांगितली बात, इलिमेंटबद्दल लक्षात राहू द्या. 118 इलिमेंट आहेत आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये. युरेनियमपर्यंत जे काही असतात ते नॅचरली असतात, आणि युरेनियमच्या पुढे जे असतात ते आर्टिफिशियली दिसायला भेटत असतात. पुढे आपण काय बघतो बरं का, आता पुढचा तो कंपाऊंड. ठीक आहे, कंपाऊंड झाली बात. तो बघा, कार्बन डायऑक्साईड. आता हा जो काही मॉलिक्यूल आहे कार्बन डायऑक्साईड, 2 ॲटम एकत्र येऊन जो काय कंपाऊंड बनत असतो, 2 ॲटम एकत्र येऊन कंपाऊंड बनत असतो. कोणाची थिअरी, हे कोणाचं हायपोथिसिस होतं रे, सांगा पटकन. 2 ॲटम एकत्र येऊन कंपाऊंड बनत असतो, हे कोणाचं हायपोथिसिस होतं, हे कोणाचं हायपोथिसिस होतं सांगा पटकन. हे कोणाचं, डाल्टनची थिअरी. तर डाल्टनची जी थिअरी होती 1808 और 1803 आपण काही म्हणू शकतो, राईट का. तर 1803 और 1808 जी डाल्टनची थिअरी होती, त्याच्यानुसार आपल्याला कळालं होतं काय बरं का, की 2 ॲटम एकत्र जेव्हा येतात त्याच्यापासून काय बनत असते, कंपाऊंड बनत असते. ही डाल्टनच्या थिअरीमधली बात आपण बघितली होती, राईट. आता मिक्सचर, तो कंपाऊंड तुम्हाला कळालं. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, आणि आता मिक्सचरबद्दल बघूया. मिक्सचर काय असते, कॉम्बिनेशन ऑफ 2 और मोर प्युअर सबस्टन्स. लक्षात घ्या, इकडे काय होते, इलिमेंट आणि कंपाऊंड होते. आता इलिमेंट तर 2 प्युअर, इकडचे प्युअर आहेत ना, हे प्युअर सबस्टन्स आहेत, आणि इकडचं मिक्सचर आहे. तर 2 प्युअर सबस्टन्स जर एकत्र आले, जसं की प्रायमरी, हे शिकवलं होतं तुम्हाला, प्रायमरी एअर पोल्युटंट आणि दुसरा सेकंडरी एअर पोल्युटंट होते. जेव्हा 2 प्रायमरी एकत्र येतात त्याच्यापासून सेकंडरी बनत असतो ना, सेम स्टोरी दिसायला भेटत असते. मिक्सचर कोणाला म्हणतो बरं का मी, तो मिक्सचर म्हणजे काय असतं, की दोन जर का प्युअर सबस्टन्स, जर 2 प्युअर सबस्टन्स जर का एकत्र आले, लक्षात घ्यायचं, 2 प्युअर सबस्टन्स जर का एकत्र आले तर त्याच्यापासून काय बनत असते, मिक्सचर. तो कॉम्बिनेशन ऑफ द 2 और मोर, तो कॉम्बिनेशन ऑफ 2 और मोर सबस्टन्स इन ईच सबस्टन्स रिटेन इज कॉल्ड व्हॉट, तर त्याला काय म्हणतो आपण, मिक्सचर. लक्षात घ्या. तर 2 प्युअर सबस्टन्स एकत्र आल्यानंतर, जसं की काय बरं का, आता साखर आणि पाणी. साखर काय आहे, साखर एक कंपाऊंड आहे. तो कंपाऊंड म्हणजे काय, कंपाऊंड काय असते, कंपाऊंड म्हणजे आपला एक प्युअर सबस्टन्स आहे. आणि पाणी काय आहे सांगा बरं का रे, पाणी काय आहे, पाणी काय आहे, पाणी काय आहे, तो पाणी कंपाऊंड आहे. तो मग साखर पण कंपाऊंड आहे आणि पाणी पण कंपाऊंड आहे. जेव्हा दोघं एकत्र येतील ना, हे साखर आणि पाणी एकत्र केल्यानंतर जे सरबत भेटणार आहे, तर सरबत काय असतं, ते सरबत जे काही आपलं मिक्सचर दिसायला भेटत असतं. तर 2 प्युअर सबस्टन्स एकत्र आल्यानंतर जे काही बनत असतं त्याला आपण मिक्सचर म्हणत असतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता मिक्सचरमध्ये अलॉय जो काही आहे, अलॉय सुद्धा आपला काय असतो, अलॉय. सो अलॉय इज अ मिक्सचर. कारण की अलॉयमध्ये आपण काय करत असतो, 2 प्युअर सबस्टन्स, दॅट इज इलिमेंट, एक इलिमेंट वेगळा आणि दुसरा इलिमेंट वेगळा. तो इलिमेंट म्हणजे प्युअर सबस्टन्स, दुसरा इलिमेंट म्हणजे प्युअर सबस्टन्स. तर दोघं जेव्हा प्युअर सबस्टन्स एकत्र करतात, तुम्हाला काय भेटत असते, मिक्सचर दिसायला भेटत असते. बोला, कळालं का रे. ठीक आहे. नंतर पुढे काय बरं का, मग आता बघा मिक्सचरमध्ये काय येईल बरं का, जसं की मिक्सचरमध्ये आता पुढे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. मिक्सचरमध्ये होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर, नंतर राईट का, अशा पद्धतीने तुम्हाला ते मिक्सचर वगैरे विचारत असतात. तर त्याच्या पुढे जाऊन आपण शिकणार आहोत. तरी पण बघा, आता या ठिकाणी काय झालं बरं, या ठिकाणी आपण सलाड जे बनवतो ना, ॲक्च्युली भाजी बनवतो आपण, घरातली भाजी, सरबत, बरोबर का, भाजी झाल्या, सरबत झाला, हा सलाड झाला. नंतर पुढे काय बरं का, हे काहीतरी 2-3 पदार्थ एकत्र केलेत, ऑइल आणि वॉटर, हे सगळे काय दिसायला भेटत असतात. तो हे सगळे जे काही आहेत, ऑइल आणि वॉटर, तो ऑइल पण एक काहीतरी वेगळं प्युअर सबस्टन्स असू शकतो, वॉटर पण. किंवा आपण काय म्हणू शकतो, की जे पदार्थ आपण एकत्र करतात त्यांच्या खोलमध्ये प्युअर सबस्टन्स असेल, तो कॉम्बिनेशन ऑफ द प्युअर सबस्टन्स आपल्याला मिक्सचर भेटत असते. ओके.
पुढे तर पुढे जर गेलात तर काय बरं काय असे कोको कोला वगैरे तुम्हाला अशी उदाहरण देत असतात. तर ही बात लक्षामध्ये ठेवायची. तुम्ही बघा हा चार्ट लक्षात ठेवायचा. काय बरं का मॅटर, प्युअर सबस्टन्स, मिक्सचर. तर प्युअर सबस्टन्स म्हणजे काय बरं का इलिमेंट आणि कंपाऊंड असतात. मिक्सचरचे दोन प्रकार होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर असतात. काय असतात मी सांगतो पुढे. ठीक आहे. आणि इलिमेंटचे उदाहरण आपल्याला माहिती आहे, पूर्ण पिरियडिक टेबल माहिती आहे आपल्याला. आणि जेव्हा काय होणार आहे, जेव्हा दोन इलिमेंट ठीक आहे, जेव्हा दोन इलिमेंट इक्वल प्रोपोर्शनमध्ये किंवा आपण काय म्हणतो दोन ॲटम, जेव्हा दोन ॲटम एकत्र येतील त्याच्यापासून कंपाऊंड तयार होत असतो. साल्ट वॉटर जे काय ते कंपाऊंड आहेत. नंतर होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर आपण बघणार आहे पुढचं. ठीक आहे. आणि ते 5 टेस्ट आता जे स्टेट असतात त्या स्टेटबद्दल तुम्हाला जर का विचारलं की मॅटरच्या स्टेट सांगा तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तर पाचवी कोणती ती बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट पाचवी स्टेट आहे. बघा पहिली सॉलिड, दुसरी लिक्विड, तिसरी सॉलिड लिक्विड गॅस, चौथी जी असते प्लाझ्मा. प्लाझ्मा आता कसं बनतं आहे बघा. आणि पाचवी कोणती असते आपली बोस आईन्स्टाईन BEC बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट ही पाचवी स्टेट असते. आता काय घडतं बरं का लक्षात घ्या. सॉलिड स्टेट आपल्याला माहिती आहे बरं का. सॉलिड कोणाला म्हणतो ज्याला शेप साईज राईट का, ज्याला शेप असते साईज असते आणि तो व्हॅल्यूम ऑक्युपाय करत असतो राईट का, ज्याला डिफायनेट व्हॅल्यूम असतो. आपण काय म्हणतो ज्याला शेप आहे, ज्याला साईज आहे, ज्याला डिफायनेट व्हॅल्यूम आहे त्याला आपण सॉलिड म्हणून देत असतो. आपण बघितलं होतं याच्यामध्ये हीटमध्ये बरोबर का. लिक्विडमध्ये काय बघत असतो आपण, ज्याला शेप आणि साईज नाही आहे परंतु व्हॅल्यूम जो काय तो ऑक्युपाय करू शकतो याला म्हणतो आपण लिक्विड. आणि गॅसबद्दल काय असतं, ना शेप आहे ना साईज आहे आणि डिफायनेट व्हॅल्यूम पण नाही आहे राईट का. डिफायनेट व्हॅल्यूम सुद्धा दिसायला भेटत नाही गॅसमध्ये. आता घडतं काय बरं का, सॉलिडला जर का तुम्ही उष्णता दिली तर सॉलिडला उष्णता दिल्यानंतर काय होत असतं, जसं की बर्फ आहे समजा, तो सॉलिड म्हणजे बर्फ आहे. तर बर्फाला जर का तुम्ही उष्णता दिली बर्फाचं पाणी बनून जात असतं. तर बर्फाचं पाणी बनतं याचा अर्थ काय होतं आहे आपल्याला लिक्विडमध्ये कन्वर्ट होतं आहे राईट. लिक्विडला जर का तुम्ही उष्णता दिली तर लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये गॅसमध्ये कन्वर्ट होते. आणि जेव्हा तुम्ही गॅसला खूप जास्त उष्णता देत असतात तर गॅस काय होतं आयोनाइज होत असतो. गॅस काय होऊन जातो आयोनाइज होत असतो. आणि गॅसला उष्णता दिल्यानंतर जे काही तुम्हाला भेटत असतं त्याला म्हणतो आपण प्लाझ्मा. त्याला काय म्हणतो आपण प्लाझ्मा. तर लक्षात घ्या, तुम्ही हीट वाढवली, सॉलिडला हीट दिली, तर हीट दिल्यानंतर काय होणार, हीट दिलं म्हणजे काय तुम्ही उष्णता देताय तर ते सॉलिड उष्णता ॲब्झॉर्ब करणार आणि कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करून त्याचे मॉलिक्युल्स इकडे तिकडे पसरायला लागून जातील, लिक्विडमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. लिक्विडचं गॅसमध्ये, गॅसचं प्लाझ्मामध्ये, प्लाझ्माचं बोस आईन्स्टाईन कंडेन्सेटमध्ये आपल्याला ते उदाहरणं दिसायला भेटत असतात. ठीक. ते बघा सॉलिड काय असते, तो सॉलिड जिथे दिली आता याच्या डिपेंड हे विचारतील तुम्हाला तर लक्षात राहू द्यायचे. सॉलिड काय असतं बरं का, तो आपण काय बघत आहोत स्टेट ऑफ मॅटरमध्ये. स्टेट ऑफ मॅटर क्लासिफिकेशन वगैरे झालं स्टेट ऑफ मॅटर. तो स्टेट ऑफ मॅटरमध्ये बघा डिफायनेट शेप असते राईट का. लिक्विडमध्ये डिफायनेट शेप नसते, नो डिफायनेट शेप. नंतर व्हॅल्यूम डिफायनेट व्हॅल्यूम असते, इथं डिफायनेट व्हॅल्यूम असते, इथं डिफायनेट व्हॅल्यूम राहते. मी सांगितलं तुम्हाला. डेन्सिटी हाय डेन्सिटी असते, मिड डेन्सिटी असते आणि इथं लो डेन्सिटी असते बरोबर आहे. स्लाइटली कंप्रेसिबल सॉलिड जो काय आहे ॲक्च्युली इनकम्प्रेसिबल म्हटलं तरी चालेल. जो सॉलिड इज वॉट इनकम्प्रेसिबल असं म्हटलं तरी चालेल. लिक्विड स्लाइटली कंप्रेसिबल म्हणायला पाहिजे. ऑल सॉलिडला आपण इनकम्प्रेसिबल म्हणूया, लिक्विडला आपण स्लाइटली कंप्रेसिबल म्हणूया आणि गॅसेसवर वॉट हायली कंप्रेसिबल दिसायला भेटत असतात. अशा बेसिक लेवलला प्रॉपर्टी आल्यानंतर आपल्याला जमायला पाहिजे. पुढे गेलो तर काय, आता बघा तो हवाला याच्यावरती 2-3दा क्वेश्चन विचारले गेला या पॉईंटवरती लक्षात घ्या. सॉलिडचं जेव्हा तुम्ही लिक्विडमध्ये कन्वर्ट करत आहात राईट का, ॲक्च्युली तुम्ही मेल्टिंग करत असतात राईट का. तो ज्या पर्टिक्युलर टेम्परेचरवरती सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्जन होत असतं त्या टेम्परेचरला आपण मेल्टिंग पॉईंट ऑफ त्या सबस्टन्सचा मेल्टिंग पॉईंट म्हणून देत असतो. तर ज्या पर्टिक्युलर पॉईंटचा मेल्टिंग म्हणतो, मेल्ट म्हणजे वितळून जाणं, तो सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे त्याला म्हणतो मेल्टिंग. ज्या टेम्परेचरला असं घडत असेल त्याला आपण मेल्टिंग पॉईंट म्हणून देत असतो. लक्षामध्ये तो मेल्टिंग पॉईंट आपल्याला दिसायला भेटत असते. आता मेल्टिंग पॉईंटमध्ये काय होतं असते बरं का, जेव्हा पण तुम्ही आता ॲक्च्युली काय करतो आपण सॉलिडला उष्णता देतो. सॉलिडला उष्णता दिल्यामुळे काय होत असते, तो सॉलिड उष्णता घेतो देअरफॉर मेल्टिंग इज वॉट एंडोथर्मिक रिॲक्शन दिसायला भेटत असते. तर सॉलिडचं जेव्हा लिक्विडमध्ये कन्वर्जन होत आहे त्याला आपण काय म्हणत असतो मेल्टिंग म्हणून देत असतो. ज्या टेम्परेचरला होत असतो त्या टेम्परेचरला आपण मेल्टिंग पॉईंट म्हणून देत असतो बरोबर का. पण मेल्टिंग होत असताना काय होत असतं, तो जो काही मटेरियल आहे तो एनर्जीला ॲब्झॉर्ब करत असतो, त्यामुळे त्याला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणत असतो. पुढे काय, लिक्विडचं गॅसमध्ये जे काही रूपांतर होत असतं लक्षात घ्यायचं, लिक्विडचं गॅसमध्ये रूपांतर जे होत असतं त्याला आपण व्हेपरायझेशन म्हणत असतो राईट का, व्हेपरायझेशन म्हणत असतो. नंतर पुढे सब्लिमेशन. हे बघा तो लिक्विडचं सॉलिडचं लिक्विड मेल्टिंग, लिक्विडचं गॅस व्हेपरायझेशन, इथं पण क्लिअर आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारला आहे काय बरं का, जी एक वडी असते कापूरची वडी असते ना ती सॉलिड असते. तर सॉलिड आहे ना, सॉलिडची ती कापूरची वडी जी ना थोड्या वेळानंतर काय होतं गायब होऊन जाते, तो वेळेनुसार ती गायब होऊन जाते. मग त्याचं रूपांतर डाय कशामध्ये झालं बरं का, तो सॉलिडचं रूपांतर डाय कशात झालं आहे गॅसमध्ये. तर सॉलिडचं रूपांतर डायरेक्ट गॅसमध्ये, कारण की कापूरच्या वड्या ज्या असतात त्या सॉलिड असतात. तर सॉलिडचं रूपांतर डायरेक्ट गॅसमध्ये जर का होत असेल त्याला सब्लिमेशन म्हणत असतो. हा क्वेश्चन खूपदा विचारला गेला आहे, सब्लिमेशन काय असतं. ठीक आहे. पुढे जर बघितलं तर काय बरं का, जर लिक्विडचं सॉलिड करत असेल
फ्रीजिंग म्हणत असतो, बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. गॅसचं जर का लिक्विड करत असणार आपण गॅसचं, त्याला कंडेन्सेशन म्हणतो, हे पण तुम्हाला माहिती आहे. तर गॅस जर का एखादा गॅसला तुम्ही कंप्रेस केला तर त्याच्या लिक्विडमध्ये कन्वर्ट होऊन जातो, त्याला कंडेन्सेशन म्हणतो आपण. किंवा आपण काय करत असतो, भाजी करत असताना खालून उष्णता दिल्यानंतर त्याची वाफ होते, वरतून झाकण जर काय केलं तर काय होणार आहे बरं का, तर त्याच्यानुसार आपल्याला गॅसचं लिक्विडमध्ये, तो गॅसचं लिक्विडमध्ये जर का रूपांतर होतं त्याला आपण कंडेन्सेशन म्हणत असतो. आणि पुढचं काय असतं, डिपोजिशन म्हणजे काय, गॅसचं सॉलिडमध्ये कन्वर्जन जे काही करत असतो त्याला म्हणतो आपण डिपोजिशन. तर असे काही शब्द असतील ते सगळे लक्षात ठेवायचे, लक्षात घ्या. ज्या पर्टिक्युलर टेम्परेचरला घडत असेल त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्ही त्याला पॉईंट म्हणून नाव देऊन द्या, ठीक आहे. तो या सगळ्या बाता लक्षामध्ये ठेवा. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय होतं, एक होतं सब्लिमेशन, कारण की सब्लिमेशन लक्षात राहणार नाही. मेल्टिंग, वेपरायझेशन आपल्या नॉलेजवरून आपल्याला टिक करता येतं, फ्रीजिंग पण आपल्याला जमून जातं आणि कंडेन्सेशन पण आपल्याला जमतं. तेव्हा तुम्ही सब्लिमेशन आणि डिपोजिशन जी की आहे एवढी बात लक्षामध्ये ठेवायची. तर बघा आता, तर मेल्टिंग, वेपरायझेशन आणि सब्लिमेशन आर एंडोथर्मिक रिॲक्शन अँड फ्रीजिंग, कंडेन्सेशन अँड डिपोजिशन आर एक्झोथर्मिक रिॲक्शन. ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आपल्याला दिसायला भेटत असते, राईट. तर मग एवढी बाता जी काय आहे ते लक्षामध्ये ठेवून घ्यायच्या. पुढे जाऊ, राईट. गॅसला जर काय हीट केलं तर गॅस हीट केल्यानंतर आपल्याला प्लाझ्मामध्ये रूपांतर होत असतं. काय घडत काय असतं बरं का ॲक्च्युली, तर गॅस जी काय आहे, गॅस काय होऊन जातो, आयनाइज होऊन जातो. तो गॅसला उष्णता दिल्यानंतर गॅसचे मॉलिक्यूल आयनाइज होऊन जात असतात. आयनाइज होऊन जातात म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस सगळे सेपरेट होताना दिसायला भेटत असतात. त्याच्यामुळे आपल्याला प्लाझ्मा तयार होताना दिसायला भेटत असतो. हा प्लाझ्मा कुठे दिसायला भेटत असतो बरं का, हा प्लाझ्मा तुम्हाला जो तापता सूर्य आहे आपला, त्या तापत्या सूर्याच्या आतमध्ये जे काही घडत असतं तिथं प्लाझ्मा स्टेट दिसायला भेटत असते सूर्याच्या आतमध्ये, राईट का. तर सूर्याच्या आतमध्ये जे काही प्लाझ्मा स्टेट असते, नंतर निऑन साईन जी काही आहे, निऑन साईनमध्ये प्लाझ्मा स्टेट दिसायला भेटेल. आपली जी काही अग्नी असते, अग्नी जेव्हा पेटत असते ती पेटलेली अग्नीसुद्धा एक प्लाझ्मा स्टेट आहे, लक्षात घ्या. सॉलिड स्टेट तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या सेन्सने सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे हे सांगून देत असतो. परंतु प्लाझ्मा स्टेट काय काय असतं लक्षात घ्या. जो आपला सूर्य आहे त्या सूर्याची कोणती स्टेट असते, तर सूर्याचं जे काही पूर्ण आग वगैरे चाललेली असते ती प्लाझ्मा स्टेट आहे. निऑन साईड झालं, जी फायर असते ती फायरसुद्धा काय आहे, प्लाझ्मा स्टेट आपल्याला दिसायला भेटत असते. ज्या विजा असतात, विजा ज्या चमकतात त्या सगळ्या विजासुद्धा कोणत्या स्टेटमध्ये असतात, तर विजासुद्धा आपल्या प्लाझ्मा स्टेटमध्ये असतात. तर तुम्हाला आलं बिलं की चौथी स्टेट कोणती आहे, पाचवी स्टेट कोणती, त्याच्याबद्दल लक्षात राहू द्या तुम्ही, ठीक आहे. नंतर ठीक आहे, इथपर्यंतची बात जर क्लिअर झाली असेल तर पुढे जाऊ. आता हा जो काही पोर्शन होता ॲक्च्युली याला इथं टाकणं योग्य नव्हतं, कारण की आपण याला नॉन मेटलमध्ये कव्हर करणार आहोत. आपण मेटलच्या प्रॉपर्ट्या बघतो ना, की ठोकल्यानंतर पत्रा तयार होतो किंवा ठोकल्यानंतर वायर काढता येते, तर त्याच्यामधला हा पॉईंट होता. परंतु ते चॅप्टरमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिली होती त्यामुळे मी ते काढून आणलं, ठीक आहे. तर हे जे आहे हे ॲक्च्युली तिथं जाऊन पण आपलं कव्हर होऊन जाईल, तेवढं लक्षात ठेवायचं काही काम नाही. चला पुढे जाऊ, ठीक आहे. आता ते काय दिले बरं का, तो आता आपण जर का बघायला गेलो तर आपल्याला काय दिसायला भेटेल, एक मिक्सचरबद्दल बघा. तो इकडे जे काही आहे ना, इकडे कंपाऊंड आहे, इथे मी कंपाऊंड, आता इलिमेंट म्हणजे काय कळालेलं आहे, एक कंपाऊंड आणि मिक्सचर याचा मी फरक लिहिलेला आहे. समजा कंपाऊंड कोणाला म्हणतात आणि मिक्सचर कोणाला म्हणत असतात. कंपाऊंड काय बरं का, दोन किंवा दोनापेक्षा, आपण कंपाऊंड कोणाला म्हणतो, दोन किंवा मोर इलिमेंट कंबाईनली एकत्र येतात, राईट, काही सेम प्रोपोर्शनल. तर दोन किंवा दोनापेक्षा जास्त जेव्हा इलिमेंट एकत्र येतात सेम प्रोपोर्शनमध्ये, तर त्याला काय म्हणतो, आपण कंपाऊंड म्हणत असतो. तो पार्टिकल लूज देअर ओरिजिनल प्रॉपर्टी जी काही आहे त्याची चेंज होताना आपल्याला दिसायला भेटते. कसं बरं का, हायड्रोजन हा गॅस होता, ऑक्सिजन पण काय होता, गॅस होता. हे दोघं गॅस जेव्हा एकत्र येऊन जातात त्याच्यापासून पाणी बनते आणि पाणी काय बनते, लिक्विड स्टेटमध्ये आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे, की जेव्हा दोन कंपाऊंड एकत्र बनतोय, दोन इलिमेंटपासून कंपाऊंड बनतो, दोन इलिमेंटपासून आपल्याला कंपाऊंड तयार होताना दिसायला भेटत असतो. तर दोन इलिमेंटपासून बनणारा जो काही आपला कंपाऊंड असतो, तो कंपाऊंडची काहीतरी फिजिकल प्रॉपर्टी तुम्हाला चेंज होताना दिसायला भेटणार आहे. तो पार्टिकलची जी काही आहे ती प्रॉपर्टी पण चेंज होऊन जात असते. तो जो याची वेगळी प्रॉपर्टी, याची वेगळी प्रॉपर्टी, पण कंबाईन झाल्यानंतर ती प्रॉपर्टी पण आपल्याला वेगळ्या दिसायला भेटत असते. तर टू ऑर मोर इलिमेंट कंबाईन टुगेदर आपल्याला कंपाऊंड दिसायला भेटत असतो. टू ऑर मोर सबस्टन्स, प्युअर सबस्टन्स म्हणायला पाहिजे इथं, काय प्युअर सबस्टन्स. तर टू ऑर मोर प्युअर सबस्टन्स टुगेदर फिजिकली, तो फिजिकली इथे इलिमेंटची बात केली, इथे मी काय केली, प्युअर सबस्टन्सची. आता ॲक्च्युली जर बघायला गेलात तर काय होतं बरं का, प्युअर सबस्टन्स कोणकोणते, ॲक्च्युली प्युअर सबस्टन्समध्ये काय इलिमेंट आणि कंपाऊंड पण आहे. इथं काय घडत असेल मिक्सचरमध्ये, एखादा इलिमेंट असेल, दुसरा कंपाऊंड असेल, अशा पण काहीतरी स्टोरी घडताना दिसायला भेटत असेल. ओके, तो जसं की बघा बरं दिलेली, तर इथं काय प्रॉपर्ट्या बघायच्या, सगळ्या प्रॉपर्ट्या बघायच्या, काय प्रॉपर्ट्या आहे. इथं काय प्रॉपर्ट्या दिसायला भेटल्या बरं का, इथं दिसायला भेटले की या जे दोन इलिमेंट एकत्र येत आहेत, परंतु त्यांची प्रॉपर्टी, याची प्रॉपर्टी वेगळी, याची प्रॉपर्टी वेगळी, आणि बनणारा जो त्याची प्रॉपर्टी पण वेगळी दिसायला भेटते. परंतु मिक्सचरमध्ये काय घडत असतं, मिक्सचरमध्ये जसं की बघा आता NaCl जो काही हा कंपाऊंड आहे, वॉटर पण काय आहे बरं का आपला कंपाऊंड आहे. या दोघांना जर का तुम्ही एकत्र केलं तर दोघांना जेव्हा तुम्ही एकत्र करता त्याच्यापासून काय भेटतं आपल्याला, तो एक मिक्सचर आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असते, राईट. नंतर पुढे काय, Cu अँड SN, तो Cu आणि SN जे काही आहे याच्यापासून आपल्याला ॲलॉय तयार होताना दिसायला भेटते. पार्टिकल रिटेन देअर ओरिजिनल प्रॉपर्टी. लक्षात घ्या, मिक्सचरमध्ये जे काही आहे, मिक्सचरमध्ये ज्या प्युअर सबस्टन्सपासून ते बनलेले आहेत, समजा हा एक प्युअर सबस्टन्स आहे, हा एक प्युअर सबस्टन्स, हे दोन प्युअर सबस्टन्सपासून हा मिक्सचर बनतोय. तर याच्यामध्ये असणारे जे काही पार्टिकल्स आहेत त्यांची प्रॉपर्टी
जशीच्या तशी इथे दिसायला भेटत असते. परंतु कंपाऊंडमध्ये काय असते, हा इलेमेंट आहे, हा दुसरा इलेमेंट आहे, दोघे इलेमेंट एकत्र आल्यानंतर कंपाऊंड बनत असतो. याची प्रॉपर्टी वेगळी, पण तिसरा बनला याची प्रॉपर्टी पण वेगळी दिसायला भेटत असते. परंतु आपल्याला याच्यामध्ये जो काही मिक्सचर बनत आहे त्याच्यामध्ये सेम प्रॉपर्टी दिसायला भेटत असतात. तर बघून घ्या, हे मिक्सचर, हे कंपाऊंड आणि हे मिक्सचर. पार्टिकल रिटेन ओरिजिनल प्रॉपर्टी, पार्टिकल लूज देअर ओरिजिनल प्रॉपर्टी. पुढे बघा बरं काय, तो होमोजिनियस कंपोजिशन दिसायला भेटतं. आता मला सांगा बरं का, जर समजा दोन इलेमेंटला आपण एकत्र केलं, म्हणजे वॉटरची बातमी करताय, तर वॉटर होमोजिनियस कोणाला म्हणतो? आता वॉटरमध्ये तुम्हाला असं जाणवतं का की यार याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, किंवा असं तुम्ही उघड्या डोळ्यांनी म्हणून देतात का की याच्यामध्ये ऑक्सिजन आहे आणि याच्यामध्ये हायड्रोजन आहे? नाही, आपल्याला सांगता येत नाही. जर का आपण उघड्या डोळ्याने आपण ओळखू शकत नाही की याच्यामध्ये हायड्रोजन किंवा ऑक्सिजन आहे, याचा अर्थ काय झाला? त्याच्यामध्ये ते होमोजिनियस कंपोजिशन आहे. ते होमोजिनियस कंपोजिशन. समजा पाणी, आणि पाणीमध्ये तुम्ही खडी टाकलेले आहेत, असे खड्या असतात ना छोटे छोटे दगड, ते पाण्यामध्ये तुम्ही काय केलेत, असे दगड टाकलेत. तर पाण्यामध्ये जर तुम्ही दगड टाकले तर तुम्हाला काय दिसायला भेटणे? पाणी वेगळं दिसायला भेटते आणि दगड वेगळे दिसायला भेटते. तर ते जे काही मिक्सचर आहे, ते जे काही असतं त्याला आपण हेट्रोजिनियस म्हणत असतो. त्याला काय म्हणतो आपण? हेट्रोजिनियस म्हणत असतो. पण होमोजिनियस म्हणजे काय? तुम्हाला ओळखता येत नाही डायरेक्ट. पूर्ण ॲक्च्युली 2-4 पदार्थ त्याच्यामध्ये एकत्र आहेत, पण आपल्याला ओळखता येत नाही. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की कंपाऊंड जे काही असतं ते कंपाऊंड होमोजिनियस कंपोजिशन असतो. परंतु आपलं मिक्सचर जे आहे ते होमोजिनियस किंवा हेट्रोजिनियस कंपोजिशन असू शकतं. होमोजिनियस पण असू शकतं किंवा हेट्रोजिनियस. जसं की काय बरं का, मीठ आणि पाणी जर का मी एकत्र केलं, तर मीठ आणि पाणी एकत्र केल्यानंतर ॲक्च्युली मीठ आणि पाणी दोन पदार्थ एकत्र करतोय. ठीक आहे, इथं दोन इलेमेंट एकत्र केले, राईट का? इथे दोन इलेमेंट एकत्र केले, इथे दोन पदार्थ एकत्र केले, राईट का? तो दो पदार्थ कोणते? प्युअर पदार्थ असू शकतात किंवा दुसरे कोणते पण पदार्थ असू शकतात, राईट का? तो इथे दोन पदार्थ एकत्र करा, इथे दोन इलेमेंट एकत्र करा. नंतर पुढे बघायला गेलो तर इथं जे काय आहे हे होमोजिनियस कंपोजिशन आहे, हे होमोजिनियस किंवा हेट्रोजिनियस असू शकतं. होमोजिनियससाठी उदाहरण काय दिलं बरं का, जसं की मीठ आणि पाणी हे दोन पदार्थ एकत्र केल्यानंतर काय होत असतं? मिक्सचर तयार होत असतं. आणि मिक्सचर जे काय आहे होमोजिनियस का? कारण की आपल्याला ओळखता येत नाही याच्यामध्ये मीठ आहे की नाही बा. आता तुमच्या समोर जर का असं मीठ आणि पाणी एकत्र करून जर ठेवून बी दिलं ना तरी आपल्याला ओळखता येत नाही. ठीक आहे, मला सांगा बरं का, कोणता असा साल्ट आहे जो इनसोल्युबल आहे? कोणता साल्ट असा आहे जो इनसोल्युबल आहे? पटकन सांगा बरं. CO3. राईट, तो कॅल्शियम कार्बोनेटचं उदाहरण आपल्या लक्षामध्ये ठेवायला पाहिजे, राईट. तर मग आता ही जे काही आहे ही बात लक्षात ठेवा, होमोजिनियस आणि हेट्रो. मग आता तुम्ही म्हणाल की हेट्रोजिनियसचं उदाहरण काय देशील? बघू आपण पुढे, आपल्या याच्याकडे येऊन जातील ती बात. ठीक आहे, नंतर पुढे काय? एव्हरी कंपाऊंड हॅज ओन मॉलिक्युलर केमिकल फॉर्म्युला. लक्षात घ्या, तो जेवढे काही कंपाऊंड असतात, जे दोन इलेमेंटपासून बनणारे जे काही कंपाऊंड आहेत त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. जसं की काय बरं का, H2 हा काय कंपाऊंड आहे, राईट का? जसं की NaCl पण कंपाऊंड आहे, त्याचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला. CO2, CO हे सगळे जे काही आहेत, तो कंपाऊंड जे काही असतात ते कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. परंतु मिक्सचरचा जो काही आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला नसतो. मिक्सचरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला नसतो. जसं की शुगर सोल्युशन जे काही आहे, आता पाणी आणि एकत्र हे केलं त्याचा सरबत बनतं, तर सरबतचा काही मॉलिक्युलर फॉर्म्युला दिसायला भेटतो का? जर का मी समजा मीठ आणि पाणी एकत्र केल्यानंतर जे काही मी सरबत बनवतोय त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो का? नाही, राईट की नाही? तो मिक्सचरचा कोणत्याही प्रकारचा, भाजी बनवली आपण, भाजीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो का? नाही, राईट. सो मिक्सचरचा कोणत्याही प्रकारचा मॉलिक्युलर फॉर्म्युला नसतो, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. दोन प्युअर सबस्टन्स किंवा इतर दोन सबस्टन्स एकत्र केल्यानंतर आपले मिक्सचर तयार होत असतात. हे मिक्सचरची जे काही आहेत, जे दोन पदार्थ तुम्ही एकत्र केले असतील त्यांची प्रॉपर्टी तशीच रिटेन राहत असते मिक्सचरमध्ये. परंतु कंपाऊंडमध्ये काय असते, त्यांच्या प्रॉपर्टी या सगळ्या प्रॉपर्टी चेंज होताना दिसायला भेटत असतात. नंतर पुढे काय बरं का, सो कंपोजिशन हॅज फिक्स. बरोबर आहे. कंपाऊंडमध्ये आता बघा, जसं की काय, तर आता तुम्ही जे की वॉटर मॉलिक्यूल बघत असाल तर कंपोजिशन फिक्स कसं आहे बरं का, तुम्ही 2 हायड्रोजनचे मॉलिक्यूल घेतले आणि 1 ऑक्सिजनचा मॉलिक्यूल घेतला, हे कंपोजिशन फिक्स आहे. परंतु इकडे मिक्सचरमध्ये तसलं काही राहत नाही. जर का मी 2 चम्मच जर का समजा साखर टाकतोय, पाणी टाकतोय, तर पाणी घेतलं, 2 चम्मच साखर टाकलं, मी 2 चम्मच साखर टाकली काय, 100 चम्मच साखर टाकली काय, राईट का? समजा पाणी घेतलं मी आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे करताय, तर आपल्याला काही घेणं देणं नाही, शेवटी फायनल मिक्सचरच बनणार आहे, राईट की नाही? सो मिक्सचर हॅज नो फिक्स कंपोजिशन. आणि ते काय असते बरं का, तो कंपाऊंड हॅज अ फिक्स कंपोजिशन. कंपाऊंडला जो काय फिक्स कंपोजिशन असते बघा. आता तुम्ही जर का समजा हायड्रोजनचा 2 हायड्रोजनचे जर का तुम्ही समजा 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन होता, पण 2 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजनचा करून टाकला तर त्याचा डायरेक्ट सरळ आपल्या काही कंपाऊंड जो चेंज होताना दिसायला भेटत असतो. डायरेक्ट हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होऊन जात असतो, जे की जखमावर आपण लावत असतो, जखम वगैरे हे झाल्यावरती आपण हायड्रोजन पेरॉक्साईड लावत असतो. तो कंपाऊंड हॅज फिक्स ॲट द शार्प मेल्टिंग पॉईंट. कंपाऊंडला जो काय आहे फिक्स आणि शार्प मेल्टिंग पॉईंट असतात, परंतु मिक्सचरला कोणत्याही प्रकारचा शार्प मेल्टिंग पॉईंट राहत नाही. फिक्स आणि शार्प मेल्टिंग पॉईंट राहत नाही. मिक्सचरला कोणत्याही प्रकारचं फिक्स कंपोजिशन पण राहत नाही. सो पुढे काय बरं का, वी कॅन कॉल इट. बघा आता तुम्हाला काय सांगतो बरं का, आपण काय बोलतो की 2 वेगळे ॲटम, 2 इलेमेंटचे समजा, हा एक वेगळा इलेमेंट आहे, हा एक वेगळा इलेमेंट आहे. इलेमेंटचा ॲटम हा आणि हा दुसरा इलेमेंटचा ॲटम हा, 2 वेगळे ॲटम एकत्र आल्यानंतर कंपाऊंड तयार होत असतो. परंतु प्रश्न इथं काय विचारला होता की 2 सेम ॲटम जर एकत्र आले त्याला कंपाऊंड म्हणता येईल का? तर 2 सेम ॲटम, लक्षात घ्या, 2 सेम ॲटम, जसं की ऑक्सिजनचा ॲटम
हा ऑक्सिजनचा ॲटम आणि ऑक्सिजन, दोन सेम ॲटम जर का एकत्र आले त्याला कंपाऊंड म्हणत नाही. कंपाऊंड कोणाला म्हणतात? डाल्टननी पण तेच सांगितलं आहे की दोन डिफरंट ॲटम एकत्र आल्यानंतर कंपाऊंड तयार होत असतो. दोन सेम ॲटम एकत्र आल्यानंतर कंपाऊंड तयार होणार नाही. राईट. पुढे जर गेला तर काय, आता आपण बघणार आहोत कंपाऊंडचे प्रकार. तो कंपाऊंड आणि मिक्सचर आपलं चाललेलं आहे. कंपाऊंडचे प्रकार आता तुम्हाला सांगायचे आहे. कंपाऊंडचे प्रकार, 3 कंपाऊंडचे प्रकार असतात: ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ठीक आहे. तो ऑर्गॅनिक कंपाऊंड, नंतर दुसरं काय असतं? इनऑर्गॅनिक कंपाऊंड, नंतर इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि तिसरं असतं आपलं कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ठीक आहे. तो आता ऑर्गॅनिक कंपाऊंड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय असते आपण बघून घेऊया. घडतं काय बरं का, ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण कोणाला म्हणत असतो? ऑर्गॅनिक म्हटल्यावर ते आपण म्हणतो की बाबा ज्याच्यामध्ये कार्बन वगैरे असेल त्याला आपण काय म्हणून द्यायला पाहिजे? आपण त्याला ऑर्गॅनिक म्हणायला पाहिजे. परंतु कार्बन असणं म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन असेल, म्हणजे समजा आता एखादा कंपाऊंड आहे आणि त्याच्यामध्ये मला सी दिसला, तर त्याच्यामध्ये सी दिसला म्हणजे तो काय नेहमी हेच असणार आहे का? ऑर्गॅनिक कंपाऊंड असणार आहे का? नाही. तर लक्षात घ्या, ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण कोणाला म्हणत असतो? ज्याच्यामध्ये आपल्याला सी आणि एच, जर सी आणि एचचा एक बॉन्ड जरी दिसला म्हणजे काय बरं का, एखादा कंपाऊंड फॉर्म्युला तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला मी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सी पण दिसायला भेटला आणि एच पण दिसायला भेटला. जर तुम्हाला सी आणि एच दिसायला भेटला तर 100% सांगून द्यायचं की तो कंपाऊंड कोणता आहे? तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की जर आपण असं बोललो की ज्याच्यामध्ये कार्बन असतं, कार्बन असणारा जो कंपाऊंड आहे त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणायचं, असं बोलणं 100% बरोबर नाही आहे. 100% बोलणं नाही बरोबर नाही. परंतु जर का तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये कार्बन पण आणि हायड्रोजन पण अशी दोघं जर का ॲटम दिसायला भेटले तर 100% म्हणायचं की तो काय आहे? आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ठीक आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडची जी काय ओल्ड थेरी होती, मॉडर्न थेरी होती, त्याच्यानुसार ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या वेगवेगळ्या डिफिनेशन दिसायला भेटत असतात. आता ते सांगितले तर काय बरं का, बट नॉट ऑल कार्बन कंपाऊंड आर ऑर्गॅनिक कंपाऊंड. बरोबर की नाही? म्हणजे काय बरं का, की ज्याच्यामध्ये कार्बन आहे म्हणजे तो प्रत्येक वेळेस काय हेच असेल बा असं नाही आहे. बरोबर का? जसं की काय बरं का, आता कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड जो याच्यामध्ये कार्बन आहे, कार्बन मोनॉक्साईडमध्ये कार्बन आहे परंतु हा ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही आहे. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही, हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्यामुळे आपण काय बोललेलो आहोत, ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन दिसायला भेटला तर सांगायचं की तो काय आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आपण कार्बन कंपाऊंड बघणार ना तेव्हा तुम्हाला अजून चांगलं कळेल. तर पुढे बघा, सो बट नॉट ऑल कार्बन कंपाऊंड आर ऑर्गॅनिक कंपाऊंड. नेक्स्ट इज व्हॉट? कार्बन मोनॉक्साईड. बघा आता कार्बन मोनॉक्साईडमध्ये कार्बन होता की नाही? आपण काय म्हणून देतो? आपल्याला माहिती आहे वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये कार्बन असते. वनस्पती आणि प्राणी याच्यामध्ये कार्बन असते. वनस्पतीपासून किंवा प्राणींपासून जे काही कंपाऊंड तयार होईल, वनस्पती किंवा प्राणींपासून जो कंपाऊंड तयार होणार आहे तो कंपाऊंड नेहमी आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. एकदम बरोबर आहे. तर वनस्पती आणि प्राणींपासून जेवढे पण तुम्हाला काही कंपाऊंड भेटत असतील ते आपले ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. हे एकदम बरोबर, एकदम परफेक्ट ही बात. बरोबर. आणि दुसरी बात म्हणजे काय बरं का, तर दुसरी बात काय असते? इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी की जे वनस्पती प्राणीकडून भेटत असतात ते आपले ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. दुसरे इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे काही असतात ते आपण बघू पुढे जाऊन कसं होतं बघा. तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आर जनरली इन एनी केमिकल कंपाऊंड दॅट कंटेन कार्बन हायड्रोजन बॉन्ड. ॲक्च्युली बघा प्रत्येक वेळेस कार्बन हायड्रोजन असायला पाहिजे असं काही नाही, पण कार्बन हायड्रोजन असला म्हणजे 100% तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. परंतु काही फक्त कार्बन कंटेनिंग सुद्धा काय असतात? ऑर्गॅनिक असतात. लक्षात आहे का तुमच्या? पहिले लोकांनी काय डिफिनेशन बनवली होती की बाबा प्राणी आणि वनस्पतीपासून जे कंपाऊंड आपल्याला भेटत असतो तो ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. एकदम बरोबर होतं. परंतु नंतर लोक जेव्हा केमिस्ट्रीच्या आतमध्ये शिरायला लागले ते काय म्हणायला लागले की ज्याच्यामध्ये कार्बन असतो ना, ज्याच्यामध्ये कार्बन असेल तो आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल. परंतु शोधणाऱ्यांनी लावला शोध की काय असं नाही आहे की ज्याच्यामध्ये कार्बन आहे म्हणजे तोच आपला आहे, असं काही नाही आहे. राईट की नाही? मग काय बरं का, तो कार्बन हायड्रोजन बॉन्ड जर का असेल तरच आपण काय म्हणतो, कार्बन आणि हायड्रोजन जर का बॉन्ड असेल तरच तो आपला काय असणार आहे? तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला दिसायला भेटत असतो. मग आता बघा हे मिथेनचं उदाहरण. आता मिथेन उदाहरण जे काही मिथेन सुद्धा आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तर वनस्पती आणि प्राण्यांकडून भेटणारे जेवढे काही कंपाऊंड असतात ते आपले काय असतात? ते सगळे कंपाऊंड आपले ऑर्गॅनिक असतात नेचरमध्ये. 1828मध्ये काय झालं बरं का, तर 1828मध्ये फ्रेडरिच हॉलरने युरियाचा शोध लावला. आता युरियाचा शोध लावला म्हणजे काय बरं का, आपण काय बोललो की ऑर्गॅनिक कंपाऊंड जो काही असतो तो ऑर्गॅनिक कंपाऊंड फक्त कशापासून भेटत असतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड फक्त वनस्पती आणि प्राणींपासून भेटतो असं आपण बोललो पहिले. परंतु या गडीने सगळं उलटं करून टाकलं. याने काय सांगितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड जो काही आहे ते ऑर्गॅनिक कंपाऊंड फक्त याच्यापासून कशापासून? वनस्पती आणि प्राण्यांपासून भेटतं असं नाही आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड मला तयार बी करता येईल. मग त्यांनी युरिया तयार केला. त्याने लॅबोरेटरीमध्ये काय तयार केलं? युरिया तयार केला. तो लॅबोरेटरीमध्ये त्यांनी युरिया तयार केला 1828मध्ये लॅबोरेटरी. त्याला सांगायचं काय होतं की बाबा ऑर्गॅनिक कंपाऊंड जो काय आहे तो नेहमी वनस्पती आणि प्राणींपासूनच भेटेल असं काही नाही आहे. वनस्पती आणि प्राणींपासून भेटेल असं काही नाही आहे. तो तयार बी करता येईल दुसऱ्या केमिकलपासून. ओके, असं त्याचं मत होतं. ठीक आहे. So inorganic compound is typically chemical compound that lack कार्बन हायड्रोजन बॉन्ड. तर ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड नाही तो का आपला काय होऊन जातो? तो आपला इनऑर्गॅनिक कंपाऊंड होऊन जात असतो.
किंवा आपण आता याला काय करणार, एक ॲक्टिव्हिटी असते ती ॲक्टिव्हिटी आपण करून बघू. ॲक्टिव्हिटी दिली याच्यामध्ये, ठीक आहे. आणि हे बघा आता इथं मी डिफरन्स दिलेले आहे. डिफरन्सवरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल की आपण जो काही कार हे शिकत आहोत. कंपाऊंडचे 2 प्रकार, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक, त्याच्याबद्दल आपण बघत आहोत. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड काय असते, दोज कंपाऊंड विच कंटेन कार्बन. बरोबर, आता ही जुनी व्याख्या होती, दोज कंपाऊंड विच डू नॉट कंटेन द कार्बन. ओके, पुढे गेलो, जसं की काय बरं का, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड, राईट का, हे सगळे काय आहेत, हे आपले ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. आणि नंतर साल्ट झाला, वॉटर झाला, हायड्रोक्लोरिक ॲसिड झाला, हे सगळे काय बरं का आपले, तर हे सगळे आपले इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला दिसायला भेटत असतात. अजून काय काय बरं का, हे बघा दिलेले तिकडे उदाहरण, तुम्हाला परीक्षेला उदाहरण विचारतात, लक्षात घ्या. ठीक आहे, की ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड हे ऑर्गॅनिक कंपाऊंड झाले, राईट. नंतर पुढे काय, कॅन्डल, परफ्यूम, पेंट, कोंबडी, हे झाडं वगैरे यांच्या सगळ्यांमधून आपल्याला काय होत असते, याच्याकडून आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड जे काय भेटत असते, या झाडांना याच्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड भेटत असते. त्यानंतर कॅन्डल झाला, परफ्यूम झालं, पेंट झालं, हे सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे ते लॅबोरेटरीमध्ये सुद्धा तयार करता येतं, एवढी बात लक्षात ठेवायची, नोट म्हणून. पुढे काय बरं का, इथं इनऑर्गॅनिक आहे दिले. सो दोज कंपाऊंड विच डू नॉट कंटेन द कार्बन. तर ज्याच्यामध्ये कार्बन नाही आहे, तो काय असणार आहे आपला, तो इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपला असतो. ठीक आहे. परंतु काय दिसायला भेटतं बरं का, कार्बन जो काही आहे, काय बोललो मी, ज्याच्यामध्ये कार्बन नाही आहे तो आपला काय होणार आहे, 100%ची बात करू. ज्याच्यामध्ये कार्बन नाही, तो 100% आपला काय बरं का, तो 100% आपला इनऑर्गॅनिक आहे. अजून दुसरी काय बरं का, ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड नसेल, तो सुद्धा आपला काय असणार आहे बरं का, आता तो सुद्धा चान्स असू शकतो. चान्स जर कार्बन हायड्रोजन बॉन्ड नसेल तर तो काय असणार आहे आपला, तो सुद्धा आपला इनऑर्गॅनिक राहणार आहे, राईट. तो बघू बरं का, अजून काय काय दिलं आहे. ऑप्टेन फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड आर ऑप्टेन फ्रॉम द नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक द मिनरल्सपासून आपल्याला भेटत असतात. नंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात ते कलरलेस कंपाऊंड असतात. इनऑर्गॅनिक जे असतात ते कलरफुल कंपाऊंड असतात. मे बी गॅस, लिक्विड ऑर सॉलिड. ऑर्गॅनिक कंपाऊंड 3 स्टेटमध्ये दिसायला भेटतात आणि इनऑर्गॅनिक जे मोस्टली आपल्याला कशामध्ये दिसायला भेटत असतात, सॉलिडमध्ये दिसायला भेटत असतात. कंटेन द कोव्हॅलेंट बॉन्ड, हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे बघा. ऑर्गॅनिक कंपाऊंड जो की असतो त्यांच्यामध्ये जी बॉन्डिंग असते, कोणती बॉन्डिंग असते, केमिकल बॉन्डिंग कोणती, कोव्हॅलेंट बॉन्ड. तो काय सांगतो तुम्हाला मी, ऑर्गॅनिक कंपाऊंड जो असतो तो आपला कोव्हॅलेंट बॉन्डने जुडलेला असतो, परंतु इनऑर्गॅनिक कंपाऊंड जो की असतो तो आपला आयोनिक बॉन्डने जुडलेला असतो. तो इनऑर्गॅनिक जे काही आहे, तुम्हाला सांगितलं तुम्ही काय, जेवढे काही आपले ॲसिड बेस होते सगळे इनऑर्गॅनिक कंपाऊंड होते. इनऑर्गॅनिक कंपाऊंड का होते, कारण की ते आपले आयोनिक कंपाऊंड होते. आयोनिक कंपाऊंड का, कारण की त्यांच्यामध्ये जी बॉन्डिंग होती ती कोणती, आयोनिक बॉन्ड होता. ओके. तो पुढे जर बघायला गेलो तर काय बरं, तो बघा रिव्हिजन व्यवस्थित करा. आता इथं काय दिसायला भेटते, ऑर्गॅनिक आपल्या बेसिक लेवलला जायचं. बेसिक लेवलला काय बाबा, की वनस्पती प्राण्यांपासून भेटणारे जे काही प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट दिसायला भेटत असतं, त्यामुळे आपण त्याला काय म्हणून देतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड. परंतु ज्याच्यामध्ये कार्बन असेल, नेहमी तो ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल असं नाही आहे. तर तुम्हाला 100% ओळखायचं असेल तर त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड प्रेझेंट असायला पाहिजे, त्याला म्हणतो आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड. इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आपण बघायला गेलो, इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोणाला म्हणतो बरं का, जे वनस्पती आणि प्राण्यांकडून भेटत नाही त्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपण म्हणत असतो. आणि आपण जर बोललो की जर का समजा कार्बन, आता इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन पण प्रेझेंट असू शकतो, हे प्रूव्ह करून दाखवलेलं पण आहे. आणि असतात कार्बन पण प्रेझेंट असतात, जसं की कार्बन डायऑक्साईड बघा, कार्बन डायऑक्साईड तो पण इनऑर्गॅनिक आहे. प्रत्येक वेळेस कार्बन असेल म्हणून तो काय ऑर्गॅनिकच होऊन जाईल असं नाही आहे, राईट का. तो इनऑर्गॅनिकमध्ये आपल्याला कार्बन पण दिसायला भेटत असतो. तर मग आता साल्ट झालं, वॉटर झालं, हायड्रोक्लोरिक ॲसिड झालं, कार्बन डायऑक्साईड, डायमंड, पेन्सिल, राईट का. नंतर हे कार्बाइड, कार्बोनेट्स, सायनाइड, हे सगळे काय असतात आपले इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. पुढे काय दिले बरं का, ही प्रॉपर्टी लक्षात ठेवून घ्यायचे तुम्ही. ओके. इथं प्रोटीन, लिपिड, राईट का, प्रोटीन झाला, लिपिड झाला, हे ऑर्गॅनिक आले. इकडे टेबल साल्ट, वॉटर अजून बरीचशी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. ठीक आहे. पुढे तो अकॉर्डिंग टू दी ओल्ड थिरी. तर ओल्ड थिरी काय सांगते बरं का, ऑर्गॅनिक कंपाऊंड आर दोज कंपाऊंड विच ऑप्टेन फ्रॉम द प्लांट अँड ॲनिमल किंगडम. लक्षात घ्या, तो ही ओल्ड थिरीनुसार अशी बात होती. इनऑर्गॅनिक कंपाऊंड आर दोज कंपाऊंड विच ऑप्टेन फ्रॉम द अर्थ क्रस्ट मायनिंग. तो ही ओल्ड थिरीनुसार जे काय आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय असतो त्याच्या डिफिनेशन दिलेल्या होत्या. पुढे जर बघायला गेलो तर काय, अकॉर्डिंग टू दी मॉडर्न केमिस्ट्री ऑफ द थिरी. तर मॉडर्न केमिस्ट्री ऑफ थिरीनुसार आपण काय केलं, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणाला म्हणतो, आर दोज कंपाऊंड विच कंटेन कार्बन मॉलिक्यूल, राईट का. तो ज्याच्यामध्ये कार्बन मॉलिक्यूल असतो त्याला काय म्हणतो मॉडर्न केमिस्ट्रीनुसार. बरं का, मी तुम्हाला ते सांगितलं ना की जुन्या काळापासून असे बदलाव गोष्टीमध्ये होत गेले. इनऑर्गॅनिक कंपाऊंड आर दोज विच डू नॉट कंटेन कार्बन मॉलिक्यूल. परंतु अजून पुढे गेलं ते, राईट का, अजून पुढे गेलं काय गेलं बरं का, पुढे जाऊन मग कळालं की नाही असं काही राहत नाही, राईट की नाही. तो एक्सेप्शन दिले बघा.
इनऑर्गॅनिक कंपाऊंड आर दोज कंपाऊंड इन विच डू नॉट कंटेन कार्बन मॉलिक्यूल. एक्सेप्शन आहेत काही हे, जसं की काय बरं का एक्सेप्शन कोणकोणते, तो बघा कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये कार्बन आहे परंतु तो ऑर्गॅनिक कंपाऊंड नसतो, तो इनऑर्गॅनिक असतो. कार्बन मोनॉक्साईड पण इनऑर्गॅनिक आहे. बायकार्बोनेट पण इनऑर्गॅनिक, त्याच्यामध्ये कार्बन आहेत परंतु ते इनऑर्गॅनिक आहेत. कार्बन डायसल्फेट जो काय आहे हा सुद्धा इनऑर्गॅनिक आहे. कार्बन असून सुद्धा ते काय असतात, इनऑर्गॅनिक असतात. तर जी थिअरी मांडली गेली होती ती थिअरीच्या एक्सेप्शनचे पण त्यांनी एक्सेप्शन पण दिले होते, बाबा काही असे एक्सेप्शन दिले होते त्यांनी, बरोबर. तो बिकॉज ऑफ द compound form weak bond also contain less number of the carbon in it. ओके, तो कार्बनचं प्रमाण जे काही कमी असतं, हे जे काही कंपाऊंड आहे त्यांच्यामध्ये कार्बनचं प्रमाण कमी असल्या कारणाने जो बॉन्ड बनत असतो तो बॉन्ड वीक असतो, त्यामुळे आपण यांना इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून देत असतो, असलं काही तर. ठीक आहे, पुढे हे बघा. आता हे डिफरंट बिटवीन पुन्हा अजून लक्षात ठेवा काय बरं का, की ऑर्गॅनिक कंपाऊंड डू नॉट डिझॉल्व इन द वॉटर अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड डिझॉल्व इन द वॉटर, बरोबर. नंतर पुढे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड इनफ्लेमेबल मीन्स वॉट, पेटू शकतात ते, राईट का. आणि जे काही आपले इनऑर्गॅनिक जे असतात ते नॉन फ्लेमेबल असतात. कलरफुल कंपाऊंड, सो ऑर्गॅनिक कंपाऊंड आर कलरफुल कंपाऊंड, कलरलेस कंपाऊंड, राईट का. इथं बघितला हा फरक बघितला आहे की ऑर्गॅनिक हे कलरलेस असतात आणि इनऑर्गॅनिक जे असतात ते कलरफुल असतात. सॉलिड लिक्विड गॅसेसच्या तिघं स्टेटमध्ये असतात. जनरली हे सॉलिडमध्ये दिसायला भेटत असतात. हे अर्थक्रस्टमध्ये सापडतात. हे आपल्याला प्राणी वनस्पतीपासून दिसायला भेटतात. फॅट, शुगर, DNA, वॉटर हे जे काही आहेत आपले काय असतात, हे ऑर्गॅनिक असतात. आणि साल्ट, डायमंड वगैरे हे सगळे आपले इनऑर्गॅनिक असतात. व्यवस्थित तुम्ही समजून लिहून घ्या त्याला. आता ही दुसरी बात, आता 8वीच्या पुस्तकामध्ये एक प्रयोग करून दाखवला होता काय बरं का, की जर का समजा तुम्ही काही कंपाऊंड घेतले आणि त्या कंपाऊंडला जर का उष्णता दिली ना, तर उष्णता दिल्यावरती काय होत होतं, उष्णता दिल्यावरती काय दिसायला भेटत असतं, की त्याचं जे काही ना रिसिड्युअल दिसायला भेटत असतं. रिसिड्युअल म्हणजे काय बरं का, की समजा आता पाणी आपण काय करतो, पाणीमध्ये जे ना, पाणीमध्ये समजा आपण पाणी किंवा मीठ वगैरे, तो मीठला जर का तुम्ही खालून जर का शिलगवलं तर शिलगवल्यानंतर काय होतं माहिती आहे का, शिलगल्यानंतर ते काही ना काही उडल आणि खाली काहीतरी रिसिड्युअल राहत असतो. तर आता एक एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलं आहे, एक एक्सपेरिमेंट होता तो, तर काय बघा, ॲक्टिव्हिटी वगैरे होती. ती ॲक्टिव्हिटीमध्ये काय करत होते, आपण त्या कंपाऊंडला खालून उष्णता देत असतो आणि थोड्या वेळानंतर बघतो काही उरलं आहे का बा ते, राईट का. तर ते सांगितलं आहे, यू शो द ॲक्टिव्हिटी ऑन द हिटिंग स्ट्रॉंगली सम कंपाऊंड गिव्स दे रिसिड्युअल. बघा, तो काही कंपाऊंडला उष्णता दिल्यानंतर रिसिड्यू जे काही आहे ते उरत होते, वाईल अदर डू नॉट गिव्ह एनी रिसिड्यू, परंतु बाकीचे जे काही ते सगळे काय होते, ते उडून जात होते. अँड गिव्ह अ ब्लॅकिश रिसिड्यू, राईट का. तो काय सांगत होते, बरं काय सांगतात बरं का ते, की काही बाकीचे जे ते रिसिड्यू देत असतात, वाईल डू नॉट गिव्ह एनी रिसिड्यू, बाकीचे देत आहेत तर बाकीचे रिसिड्यू देत नाही, आणि बाकीचे जे येत नाही ते ब्लॅक कलरचे रिसिड्यू आपल्याला देत असतात. तर लक्षात राहू द्या. आता काय, जर समजा आपण काय म्हणतोय, इनकम्प्लीट कंबशनमुळे, म्हणजे काय, एखादा पदार्थ आहे त्याला मी खालून उष्णता देतोय आणि इनकम्प्लीट कंबशनमुळे जर तुम्हाला ब्लॅकिश कलरचा, ते बघा तुम्हाला हे असतील ते ब्लॅक कलरचा एखादा पदार्थ घ्या, त्याला जाळतायत तुम्ही आणि ब्लॅक कलरचा थोडशा अर्ध्यापर्यंत, इनकम्प्लीट कंबशनमुळे जर का ब्लॅकिश रिसिड्यूल जर का तयार होत असेल तर त्याला आपण म्हणायचं जायचं सरळ की तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तो काय ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. परंतु उष्णता दिल्यानंतर एक्स्ट्रीमली हाय उष्णता दिल्यानंतर ब्लॅक कलरची रिसिड्यू उरत नाही, रिसिड्यू उरते पण ती ब्लॅक कलरची उरत नाही, दुसरंच काहीतरी जर का उरत असेल तर त्याला काय म्हणत असतो आपण, त्याला इनऑर्गॅनिक. त्याचे डेफिनेशन वाचून घ्या बघा. तर पुढे बघा, इथून आपल्याला वाचायचं बरं का, काय, इन केस देअर कंबशन इज नॉट कम्प्लीट, ब्लॅक कलर कार्बन रिमेन बिसाइड रिसिड्यू, दिस कंपाऊंड आर कॉल्ड ॲज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर शिलगवल्यानंतर इनकम्प्लीट कंबशन म्हणतोय मी, उष्णता देत आहेत, इनकम्प्लीट कंबशनच करतात, अर्धवटच जाळत आहेत. अर्धवट जाळल्यामुळे जर का ब्लॅकिश रिसिड्यू जर का राहिली तर तो जो पदार्थ आपण जाळलेला आहे तो 100% ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल काय दिले आपण, आता बरेचसे उदाहरण आपण बघितले. फॉर एक्झाम्पल लाईक द कार्बोहायड्रेट, प्रोटीन, हायड्रोकार्बन, नंतर पेट्रोल, कुकिंग गॅस वगैरे, कारण की आपण बघितले तर ऑर्गॅनिक कंपाऊंड कलरलेस असतो आणि तिघं स्टेटमध्ये दिसायला भेटत असतो. ओके, नंतर पुढे काय, द काम्फोर झाला, शुगर झाला, ग्लुकोज झाला, युरिया झाला. आता बघा, युरिया यूज इन द अबो ॲक्टिव्हिटी आर ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे, तो हे सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आता इथे काय दिलं, शुगर दिलं. ठीक आहे, तो शुगर, कापूर, ठीक आहे, ग्लुकोज, युरिया यूज इन द अबो ॲक्टिव्हिटी आर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ते कापूरसुद्धा, शुगरसुद्धा, ग्लुकोज पण, युरिया पण. का, कारण की या चारही पदार्थाला तुम्ही काय करत होते, खालून उष्णता देत होते. मी तुम्हाला तेच सांगत होतो ना, जो काही आपला शास्त्रज्ञ 1828 मध्ये त्याने शोध लावला. तर काय, की प्रत्येक वेळेस तुम्ही वनस्पती पाळा आणि याच्यापासूनच तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवतात का, असं काही नाही आहे. ते मी याच्यात बसून पण मी ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवू शकतो. आणि त्याने कोणता ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवला, त्याने बनवला युरिया. तो युरिया आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो, लक्षात राहू द्या. तो युरिया झाला, कापूर झाला, शुगर झाला, ग्लुकोज झाला, हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे काही आहेत अर्धवट जाळल्यामुळे ब्लॅकिश कलर आपल्याला देत असतात. अजून हे पण तुम्हाला वरती दिले. पुढे काय दिले बरं का,
ठीक आहे, इथपर्यंत आलो. ऑन अदर हँड द कंपाऊंड दॅट डिकम्पोज ऑन द स्ट्रॉंग हिटिंग. बघा आता दुसऱ्या साईडला काय बरं का की स्ट्रॉंग हिटिंग दिल्यानंतर तो कंपाऊंड जो काय पूर्ण आपल्याला डिकम्पोज होताना दिसायला भेटतोय. टू लिव्ह रिसिड्यू बिहाइंड आर इनऑर्गॅनिक कंपाऊंड, राईट का. तुम्ही काय म्हणतोय आता अगोदरच्या याच्यामध्ये इनकम्प्लीट, राईट का, इनकम्प्लीट कंबशनमुळे, इनकम्प्लीट म्हणजे पूर्ण उष्णता दिली नाही आपण, इनकम्प्लीट कंबशनमुळे ब्लॅकिश कलर आपल्याला दिसायला भेटत असतो. इकडे स्ट्रॉंग उष्णता दिल्यानंतर जे काही डिकम्पोजिशन होताना दिसायला भेटत असते आणि रिसिड्यू राहील पण ब्लॅक कलरची राहणार नाही, दुसरंच काहीतरी दिसायला भेटणार तो तेच आहे, राईट का. सो ऑन अदर हँड द कंपाऊंड दॅट डिकम्पोज ऑन स्ट्रॉंग हिटिंग टू लिव्ह रिसिड्यू बिहाइंड आर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. तो रिसिड्यू इथं पण राहणार आहे, इथं पण रिसिड्यू राहत होता, पण रिसिड्यू अर्धवट जाळल्यामुळे ब्लॅकिश कलरचं रिसिड्यू दिसायला भेटत असते. मग याच्यामध्ये काय काय बरं का, NaCl आहे, सोडा आहे, साल्ट आहे, सोडा आहे, अजून पुढे काय काय दिसायला भेटते बरं का, रस्ट आहे, नंतर ब्ल्यू विट्रोल आहे. सांगा बरं काय विट्रोलला, काय विट्रोल शब्द कुठे ऐकला आहे अजून तुम्ही. विट्रोल कोणाला म्हणतो आपण, ऑइल ऑफ विट्रोल होतं वाटतं. सल्फ्युरिक ऍसिड. हां ठीक आहे, चला पुढे जाऊ. तो लाईमस्टोन जे बघा आता ब्ल्यू विट्रोल झाला, लाईमस्टोन झाला, रस्ट झाला. नंतर हे जे काय तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील बरं का, हे सगळे कंपाऊंड ऑर्गॅनिक कोणते, इनऑर्गॅनिक कोणते, म्हणून मी घडी सांगतो, इथे लक्षात राहू द्या. इन ॲडिशन देअर वन मोर टाईप ऑफ द कंपाऊंड. ठीक आहे, तो कंपाऊंडचे आपण 3 प्रकार पाडले ॲक्च्युली, एक ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि तिसरा असतो कम्प्लेक्स. ठीक आहे, तिसरा असतो कम्प्लेक्स. तर ऑर्गॅनिक जे काय आहे ते ऑर्गॅनिकचे 3-4 डिफिनेशन तुम्ही बघितले. काही ब्लॅकिश व्हाईट रिसिड्यू राहत होती या ठिकाणी, दुसऱ्याच कलरची काहीतरी रिसिड्यू राहत होती इनऑर्गॅनिकमध्ये, राईट. तर हे सगळं जे काही आपण बघितलेलं आहे. आता बघू बरं का काय तो कम्प्लेक्स कंपाऊंड काय असतो बरं का. इन ॲडिशन देर इज अ वन टाईप ऑफ द कंपाऊंड इज नेमली व्हॉट कम्प्लेक्स. तो काय आहे कम्प्लेक्स कंपाऊंड, द मॉलिक्यूल ऑफ द कंपाऊंड हॅव कम्प्लेक्स स्ट्रक्चर. जर का समजा तुम्हाला त्या कंपाऊंडचं जर स्ट्रक्चर बघितलं, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर म्हणजे एकदम भयानक स्ट्रक्चर असणार. भयानक स्ट्रक्चर म्हणजे काय, तुम्ही 11वी-12वीमध्ये बघितले असणार, ते बेंझिन सारखे किती भयानक स्ट्रक्चर होते ना. तर ते कम्प्लेक्स स्ट्रक्चर म्हणजे काय, त्यांची जी काही जोडणी आहे ना, ती जोडणी खूप कम्प्लेक्स दिसायला भेटते. तर त्याला आपण कम्प्लेक्स कंपाऊंड म्हणतो. बघा मग काय म्हणताय, molecule of the compound have complex structure formed by any atom or in the center of the structure metal atom are called as. तो बरोबर आहे. तो काय सांगतोय आपण, ज्याचं स्ट्रक्चर, ज्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर जर खूप कॉम्प्लेक्स असेल ना, असे जे कंपाऊंड असतात ना, ते कंपाऊंडला आपण कम्प्लेक्स कंपाऊंड म्हणून देतो साईडला. मग असे कोणकोणतेच बरं का कम्प्लेक्स कंपाऊंड परीक्षेमध्ये विचारले तर तो काय सांगणार तुम्ही बघा. जसं की वनस्पतीमध्ये क्लोरोफिल असते, राईट का. आपल्या नंतर क्लोरोफिल दॅट कंटेन मॅग्नेशियम, हिमोग्लोबिन, दॅट कंटेन आयरन, बरोबर का. तर मग बघा आपलं जे की शरीरातलं जे की रक्त असतं, ते रक्त जे की आहे ते रक्ताचं स्ट्रक्चर, रक्तामध्ये असणारा जो हिमोग्लोबिन आहे त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ते स्ट्रक्चर आपल्याला खूप जबरदस्त कॉम्प्लेक्स दिसायला भेटत असतं. तो वनस्पतीमध्ये जे की पानं आहेत क्लोरोफिल, ते क्लोरोफिलचं स्ट्रक्चर खूप कॉम्प्लेक्स आहे, त्यामुळे क्लोरोफिल इज ऑल्सो व्हॉट कॉम्प्लेक्स कंपाऊंड. हिमोग्लोबिन सुद्धा एक कंपाऊंड आहे, परंतु ते काय आहे, ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. नंतर पुढे काय बरं का, कोबालामिन, विटॅमिन B12 असतो म्हणतो आपण त्याला. विटॅमिन B12 जो काय त्याचं सुद्धा स्ट्रक्चर जे आहे ते कॉम्प्लेक्स असतं, कंटेन कोबाल्ट, त्याच्यामध्ये कोबाल्ट असतो. अँड सम आर एक्झाम्पल ऑफ द कम्प्लेक्स. हे 3 उदाहरणं तुम्ही कम्प्लेक्स कंपाऊंड म्हणून लक्षात राहायचं. ज्याचा मॉलिक्युलर स्ट्रक्चर खूप कम्प्लेक्स आहे त्याला कम्प्लेक्स कंपाऊंड आपण म्हणत असतो, राईट का. अर्धवट जाळल्यामुळे ज्याचं ब्लॅकिश रेसिड्यू दिसायला भेटत त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणत असतो. हायली टेम्परेचरवरती जाळल्यानंतर ज्याचं वेगळ्याच याच्यामध्ये ब्लॅकिश सोडून दुसऱ्याच याच्यामध्ये जर का आपल्याला रेसिड्यू दिसायला भेटला त्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपण म्हणत असतो. इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे उदाहरणं आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचे उदाहरणं लक्षात ठेवायचे. ठीक आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण कधी म्हणणार जर त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड असला 100% तो काय आपला 100% जो काय तो आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. परंतु इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये लक्षात घ्या, ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन असतो, बरोबर का, तो कार्बन असतो, परंतु प्रत्येक वेळेस कार्बन असला म्हणजे तो ऑर्गॅनिकच होऊन जाईल बा, अशी पण काही बात राहत नाही. कारण की इनऑर्गॅनिकमध्ये सुद्धा कार्बन असतो, जसं की कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, तर आज इथपर्यंतची बात लक्षात आली. आता इथं बघू आता शेवटचा पॉईंट आहे चॅप्टरचा. आता मिक्सरमध्ये तुम्ही मिक्सरला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तो कंपाऊंड जे काही लक्षात घ्या, आपण क्लासिफिकेशन कसं केलं होतं मॅटरचं. मॅटर होता 2 प्रकार, प्युअर सबस्टन्स आणि इकडे काय होता आपला मिक्सचर होता. प्युअर सबस्टन्समध्ये इलेमेंट आणि कंपाऊंड होता. 2 इलेमेंटला एकत्र करून कंपाऊंड बनत होतो. आणि याच्यामध्ये काय करत होतो बरं का, 2 कंपाऊंड किंवा एक कंपाऊंड आणि इलेमेंट एकत्र करून आपण काय बनवत होतो, मिक्सचर बनवत होतो. ठीक आहे, तो मिक्सचर बनवत होते. जेवढे काही ॲलॉय असतात, ऑल ॲलॉय आर मिक्सचर, लक्षात घ्यायचं, ऑल ॲलॉय आर मिक्सचर, सगळे ॲलॉय हे मिक्सचर असतात. पुढे सरबत, काय बरेचसे भाजी वगैरे आपण मिक्सचरचे उदाहरण दिले होते, सलाड वगैरे. ठीक आहे, आता बघूया आपण when two or more substance. ठीक आहे, when two or more element combinedly, त्याला काय म्हणतो आपण, आपण कंपाऊंड. इथे काय, when 2 or more substance combine together फिजिकली कंबाईन झाल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण, मिक्सचर म्हणून देत असतो. जसं की बघा, तुम्ही समजा हे मीठ असेल आणि ते पाणी असेल, ते मिक्सचर बनताना दिसायला भेटते. नंतर वेगवेगळे पदार्थ जेव्हा आपण फिजिकली एकत्र करतोय, जसं की सलाड बनवतो, सलाड, राईट का, हे सलाड सुद्धा काय एक मिक्सचर आहे. नंतर बघा पाण्यामध्ये मी काहीतरी असे खड्या वगैरे टाकून देतोय, तर हे सुद्धा एक मिक्सचर दिसायला भेटते. मिक्सचर 2 प्रकारचं असतात, होमोजिनियस
मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर कोणाला म्हणतो बरं का, जर का समजा तुम्ही दोन सबस्टन्स एकत्र करतायत आणि एकत्र झाल्यानंतर आपल्याला कळतच नाही यार की दोन एकत्र केले होते परंतु एकच दिसायला भेटतोय. आल्याच्यामध्ये तो ॲक्च्युली दोन पदार्थ आपण एकत्र केलेले आहे परंतु आपल्याला एकच पदार्थ दिसायला भेटत असतो, त्याला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणतो. हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय बरं का, तुम्ही जे की दोन पदार्थ एकत्र टाकलेले आहेत ते तुम्हाला सरळ दिसायला भेटतात की दोन पदार्थ कोणते. जसं की पाणी होता आणि पाणीमध्ये तुम्ही काय केलं, ती वाळू टाकलेली. तर पाणीमध्ये जर का तुम्ही वाळू टाकली तर वाळू तुम्हाला जशी जशी दिसायला भेटून जाते की नाही, त्याला म्हणतो आपण हेट्रोजिनियस मिक्सचर. तो होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. आणि एक तिसरा जो काय आहे अजून एक हे असतो, आपण ते बघणार सोल्युशन. आपल्याला काय काय बघायचं आता, सोल्युशन, सस्पेन्शन आणि कोलाइड हे तीन टर्म बघायचे पुढे जाऊन. पहिले बघून घेऊया काय. तर होमोजिनियस मिक्सचर कोणाला म्हणतात बघून घ्या. होमोजिनियस मिक्सचर इज व्हॉट, अ मिक्सचर इन विच युनिफॉर्म कंपोजिशन थ्रूआउट इट्स मास. युनिफॉर्म कंपोजिशन दिसायला भेटते म्हणजे काय, तुम्हाला ओळखताच येत नाही यार की दोन पदार्थ टाकले होते परंतु एकच काय बरं का, तर त्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस मिक्सचर म्हणत असतो. होमोजिनियस मिक्सचर. ठीक आहे, उदाहरणं खूप सारे देता येतील होमोजिनियस मिक्सचरचे. बघा बरं इथे काय काय दिले बघा. तुम्हाला एअर विचारतात, तो एअर इज व्हॉट, एअर काय असते, एअरसुद्धा एक मिक्सचर आहे. एअरसुद्धा काय आहे, मिक्सचर आहे. एअर मिक्सचर काय आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला काय दिसायला भेटतात, सबस्टन्स दिसायला भेटतात किंवा प्युअर सबस्टन्स खूप जास्त आलेले आहेत. नंबर ऑफ प्युअर सबस्टन्स आल्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटत असतं, एअर तयार होताना दिसायला भेटत असते. तो वाट इज द होमोजिनियस मिक्सचर बरं का. तो होमोचा मिनिंग सेम वगैरे होतो. तो मिक्सचर दॅट हॅव बीन युनिफॉर्म कंपोजिशन थ्रूआउट इज मास इज कॉल्ड व्हॉट, होमोजिनियस मिक्सचर. जसं की काय बरं का, जसं की आता तुम्ही समजा मीठ आणि पाणी एकत्र करतायत, एकत्र झाल्यानंतर मीठ आणि पाणी एकत्र होऊन जातं, पूर्ण मिसळून जातं, कळतच नाही मीठ कुठे आणि पाणी कुठे, बरोबर की नाही, दोघं एकत्र होऊन जातं, त्याला म्हणतो आपण होमोजिनियस मिक्सचर. एअरसुद्धा काय असते, सो एअरसुद्धा होमोजिनियस मिक्सचर आहे. का, कारण की त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, एवढे सगळं आहे परंतु आपल्याला कळतच नाही. आता याच्यामध्ये आपण असं थोडी ओळखतो की बघा हा ऑक्सिजन चालला, बघा हा नायट्रोजन चालला, नाही, मग आपल्याला कळत नाही की याच्यामध्ये ऑक्सिजन सुद्धा आपल्याला दिसत नाही आहे, तर ते होमोजिनियस मिक्सचर आहे, तेवढं लक्षामध्ये ठेवायचं. ठीक आहे, यू कॅन नॉट सी द पार्टिकल ऑफ द होमोजिनियस मिक्सचर. तुम्ही पार्टिकल बघू शकत नाही त्याचं. अल्कोहोल झाला, अल्कोहोल, एअर, अल्कोहोल, सरबत वगैरे काय असतील ते सगळे उदाहरण. नंतर पुढे काय बरं का, सरबत नाही म्हणता येणार, सरबत कसं सरबत नाही म्हणता येणार, मीठ आणि पाणी एकत्र करता येईल, त्याची बात करताय. पुढे हेट्रोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय बरं का, मिक्सचर दॅट इज नॉन युनिफॉर्म कंपोजिशन थ्रूआउट इट्स मास. म्हणजे काय, तुम्हाला सरळ ओळखता येते बरं का की जे मिक्सचर केलं, जसं की काय सलाडचं, सलाडमध्ये मी आता टोमॅटो घेतला समजा, नंतर मी काकडी घेतली, तो राईट का, तर तुम्ही काकडी घेतली आहे, टोमॅटो घेतला आहे, अजून तुम्ही दुसरे पदार्थ घेतले, सगळे पदार्थ एकत्र करतायत तुम्ही, राईट का, पण तुम्हाला सरळ ओळखतायत की हा टोमॅटो आहे, ही काकडी आहे, हा गाजर आहे, राईट का, सगळे पदार्थ तुम्हाला असे ओळखता येतात. तर त्यामुळे काय असतं, त्याला काय म्हणतो आपण, हेट्रोजिनियस मिक्सचर. तो हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये जे काय आहे, आपण उघड्या डोळ्यांनी वी कॅन ऑब्झर्व द पार्टिकल ऑफ द मिक्सचर, आपण ऑब्झर्व करू शकतो. जसं की काय बरं का, हे बघा, हे ऑइल आणि वॉटर सुद्धा आहे, हे मिक्सचरचं उदाहरण आहे, परंतु ऑइल आणि वॉटर सरळ आपण बघू शकतोय की याच्यामध्ये ऑइल आहे आणि वॉटर आहे असं सांगू शकतो ना आपण. तर ते काय झालं बरं का, आपलं कोणतं मिक्सचर झालं, हेट्रोजिनियस मिक्सचर झालं. तुम्हाला लक्षात आलं असेल, फरक स्पष्ट केला आहे बघा. सो होमोजिनियस मिक्सचरचे एक युनिफॉर्म कॉम्पोजिशन असते थ्रूआउट इट्स मास, नो व्हिजिबल बाउंड्री. तो आपल्याला व्हिजिबल बाउंड्री सेपरेशन आपल्याला बघून सांगता येत नाही त्याच्यामध्ये काय आहे ॲक्च्युली, राईट का. नंतर पुढे काय बरं का, शुगर सोल्युशन झाला, मीठ पाण्याचं सोल्युशन झालं, एअर झालं, हे सगळे उदाहरण झाले. आपण काही नाही बघू शकत नाही. हेट्रोजिनियस पण तुम्हाला मी सांगून दिलं, हे पण लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे, आणि बघा आता हां, आता बघ, शरद आपण जर कलर ऍड केलं हां, तर कलर आता ते तर दिसते ना समजा, तर ते काय झालं, कलर तुला दिसतंय, पण मला एक सांग, आता पाणी होतं बरोबर, पहिले पाणी होतं राईट, आणि पाणीमध्ये तू आता कलर टाकलं आणि कलर टाकताच ते सगळं एकत्र होऊन गेलं. आता काय झालं बरं का, कलर टाकतात पूर्ण एकत्र होऊन गेलं. पाण्याचा कलर चेंज झाला ना. आता पाण्याचा कलर चेंज झाला आणि तू बघू पण शकते की यार पाण्याचा कलर चेंज झाला. आता मग हे तुला सरळ दिसायला भेटते की हे कंपोजिशन काय आहे, हे कंपोजिशन हेट्रोजिनियस आहे. आपण बघणार आहे ना पुढे सस्पेन्शन आणि कोलाइडल जे काय आहे ना, हे बघणार आहे. सस्पेन्शन आणि कोलाइडलमध्ये तुला ते कळणार होतं. जसं की दूध असतं ना, दूध जे आहे ते कोलाइड आहे, तो कोलाइडल जे काय आहे ना, कोलाइडलच्या फॉर्ममध्ये. मग आता दूध बघ ना, जसं की ज्याप्रमाणे तू पाण्यामध्ये एखादा कलर टाकते ना, सेम तर दूध पण तसंच आहे की नाही, दूध पण त्याच्यासारखंच आहे, तर ते काय कोलाइडल आहे. मग मी ते सांगणार होतं पुढे जाऊन तुला, ते पुढे आपण कव्हर करू ती बात. ठीक आहे, आता सध्या काय बघितलं बरं का आपण, की दोन पदार्थ एकत्र टाकताय आपण, दोन पदार्थ एकत्र टाकल्यानंतर आपल्याला कळत नाही यार की दोन. आता हवा बघा ना तुम्ही, सोपं आहे, मीठ आणि पाण्याचं एक उदाहरण आणि एक हवाचं उदाहरण, हे दोन उदाहरणं आपण होमोजिनियस म्हणजे काय ते बघितलं. ठीक आहे, आता आपल्या अजून डीपमध्ये जाऊन बघायचं आहे. जेव्हा तुम्हाला सस्पेन्शन, कोलाइडल, सस्पेन्शन म्हणजे काय, कोलाइड म्हणजे काय आणि सोल्युशन म्हणजे काय, हे तीन गोष्टी कळतील तेव्हा आपण बात बघणार आहोत. तर सोल्युशन एक असतं, सस्पेन्शन एक असतं आणि कोलाइडल असतं. आता सोल्युशन, सस्पेन्शन आणि कोलाइड हे तीन बघूया, तेव्हा दोन तुमचे प्रश्न दूर होऊन जातील. तर बघू, सोल्युशन, सस्पेन्शन आणि कोलाइड. मी सोल्युशन याच्या अगोदर शिकवलेले, तुम्हाला आठवत असेल काय बरं का, लक्षात घ्या. सोल्युशन हा नेहमी होमोजिनियस मिक्सचर असतो. सोल्युशन नेहमी काय असतो, होमोजिनियस मिक्सचर असतो. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय बरं का, दोन पदार्थ एकत्र येत आहेत, परंतु दोन पदार्थ एकत्र येत आहेत पण दोन पदार्थ तुम्हाला ओळखता येत नाहीये, राईट का. दोन पदार्थ एकत्र येत आहेत पण दोन पदार्थ आपल्याला ओळखता येत नाही. तो
झाला आपला सोल्युशन. तो सोल्युशनमध्ये जसं की आपण सरबत हे बनवलं तर साखर पाणी एकत्र केलं, साखर पाणी एकत्र केल्यानंतर तुम्हाला पाणी समोर ठेवलेलं आहे. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल? काहीच नाही, काही समजायला मार्ग नाही. ते सोल्युशन आहे. तर सोल्युशन कोणाला म्हणतो? सोल्युशन हे नेहमी एक होमोजिनियस असतं, राईट. तर सोल्युशन होमोजिनियस आहे. मी पुस्तकामध्ये जी माहिती आणलेली तुम्ही ती वाचू शकतात बघा. ही वाली हे बघा आता इथं हां, तो होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more सबस्टन्स इज कॉल्ड सोल्युशन, राईट. तो सोल्युशन आहे. पुढे काय बरं का त्याने एक ॲक्टिव्हिटी करून दाखवली. ती होमोजिनियस मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉल्ट इज अ फॉर्म इज कॉल्ड ॲज अ साल्ट सोल्युशन. त्याला साल्ट सोल्युशन, शुगर सोल्युशन म्हणतो बघा आपण. साल्ट सोल्युशन, शुगर सोल्युशन, दॅट इज द कॉम्पोनेंट ऑफ द सोल्युशन इज प्रेझेंट. आता सॉल्वंट पण माहिती तुम्हाला, सॉल्वंट माहिती आहे, सोल्युशन पण माहिती आहे. आपण काय बघत आहोत बरं का, आपल्याला बघायचं आहे की सोल्युशन. आता बघा इथे बरेचसे उदाहरणं दिली आहेत अजून. पुढे काय हे बघा, युनिफॉर्म मिक्सचर. इथं बघा, कंपोजिशन ऑफ होमोजिनियस मिक्सचर दॅट इज से सोल्युशन युनिफॉर्म थ्रूआउट द बल्क. if the solvent is transparent liquid, the solution is a transparent and it is passes through the filter paper. लक्षात घ्या. आता तुम्हाला जे आहे ना सोल्युशन आणि सस्पेन्शन आणि याचा फरक जो काही आहे, सस्पेंडेड आणि पहिले कोलेडर सांगून देतो, पुन्हा सोल्युशनवरती येतो. ठीक आहे. आता बघा रे, आता सस्पेन्शन आणि कोलेडर तुम्हाला मी अगोदर सांगून देतो. सस्पेन्शन काय असते आणि कोलेडर काय असते हे दोघं झाल्यानंतर जे काय आपण आपल्या सोल्युशनकडे जाऊया. सस्पेन्शन काय असतं बरं का, जसं की पाण्यामध्ये जर का मी समजा असे दगडं जर टाकून दिले ना, दगडं की जे ना मी हे होत नाही, तर पाण्यामध्ये जर का तुम्ही समजा दगडं वगैरे जर टाकले किंवा डस्ट पार्टिकल जर टाकले तर काय दिसायला भेटणार बरं का. पाण्यामध्ये डस्ट पार्टिकल जर टाकले तर सरळ दिसायला भेटते. पाणी पण वेगळं आहे, डस्ट पार्टिकल पण वेगळेच आहे. किंवा जे काही हे होतं आपलं वाळू, ती वाळू असते ना, ती वाळू वगैरे तुम्ही त्याचे टाकले ना, आता बघताय तर तुम्हाला पाणी पण आणि खडी पण दिसायला भेटते. तर हे जे काही आहे ना, याला आपण सस्पेन्शन म्हणतो. ठीक आहे. तो सस्पेन्शन जे काही आहे हे दिलं असतील ना मी, हे बघा कुठून फरक सुरू होतो आहे. हां, सोल्युशन. तो बघा, सोल्युशन होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more सबस्टन्स कॉल ॲट द वर्ड सोल्युशन. जसं की काय, साल्ट आणि वॉटरची बातमी केली, सो युनिफॉर्म कंपोजिशन दिसायला भेटते, राईट. नंतर पुढे काय, याला आपण ट्रू सोल्युशन म्हणून देतोय. कम्प्लिटली डिझॉल्व, तो कम्प्लिटली डिझॉल्व होताना दिसायला भेटतो बघा. कम्प्लिटली डिझॉल्व व्हायला पाहिजे. तो कम्प्लिटली डिझॉल्व होणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता कम्प्लिटली डिझॉल्व होणं म्हणजे पूर्ण मिसळून जाणं त्याच्यामध्ये. तो कम्प्लिटली मिसळून जाते, त्याला आपण सोल्युशन म्हणत असतो. पुढे काय, पुढेचा अजून बाजार बघायला गेला तर व्हिनेगरचं जे काय एक्झाम्पल, व्हिनेगरचं एक्झाम्पल असते. व्हिनेगरचं एक्झाम्पल अल्कोहॉल आणि वॉटर जे काय आहे याचं उदाहरण पण आपण देत असतो. एअर जे काय आहे, एअरसुद्धा आपलं काय आहे, सो एअर इज द सोल्युशन. एअरसुद्धा काय आहे, सोल्युशन. का? कारण की ते काय आहे, होमोजिनियस आहे. तो एअर होमोजिनियस असल्या कारणाने सोल्युशन आहे. नंतर जे काय आहे इकडे हे उदाहरण, व्हिनेगरची उदाहरण, अल्कोहलची उदाहरण तुम्ही लक्षात ठेवायची. पुढे सस्पेन्शन काय सांगितलं बघा, हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ द अनडिझॉल्व पार्टिकल. तो पार्टिकल जे काही आहे ते डिझॉल्व होताना आपल्याला दिसायला भेटत नाही, पाण्यामध्ये पूर्ण मिसळलेले नसतात ते, राईट का. तो हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ द अनडिझॉल्व पार्टिकल. आता काय बरं का, जसं की तुम्ही पाण्यामध्ये जर का समजा ऑइल टाकला, तर पाण्यामध्ये ऑइल टाकल्यानंतर ते डिझॉल्व होणार आहे का? नाही होणार. ते कधी मिसळणार आहे का? त्याच्यामध्ये नाही होणार, राईट का. सो आपण काय म्हणतोय की बाबा, जर का त्याच्यामध्ये जर काही एकत्र मिसळलेच नाही ते, सो हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ द अनडिझॉल्व पार्टिकल जे काय त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणून देतो आपण सस्पेन्शन. त्याला काय म्हणतो आपण, सस्पेन्शन. तो ऑल हेट्रोजिनियस मिक्सचर जे काय आहे त्याला आपण सस्पेन्शन म्हणून देत असतो. सस्पेन्शनमध्ये बघा मग आता जसं की काय, सँड पार्टिकल पाण्यामध्ये टाकणं हे झालं, राईट की नाही. नंतर हे आता चहा जी की आहे ती चहासुद्धा सस्पेन्शनमध्ये असते. कशी सस्पेन्शनमध्ये असेल बरं का, तर चहामध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला चहामध्ये काही पार्टिकल जर समजा, चहामध्ये पण पार्टिकल वगैरे आपल्याला दिसायला भेटतात. नजरेला जर का दिसले तर आपण काय म्हणणार त्याच्यामध्ये की ते जे आहे सस्पेन्शनमध्ये आहेत, ते पार्टिकल सस्पेन्शनमध्ये आहे असं आपण म्हणत असतो. ते काय झालं, हेट्रोजिनियस मिक्सचर आपल्याला दिसायला भेटत असते. डस्ट पार्टिकल इन एअर इज द एक्झाम्पल ऑफ द सस्पेन्शन, राईट. नंतर हे पाण्यामध्ये टाकलेलं जे काय आहे हे सुद्धा सस्पेन्शनचं एक्झाम्पल आहे. चहामध्ये जी चहापत्ती दिसायला भेटत असते ती सुद्धा आपल्या सस्पेन्शनमध्ये. बघा ना तुम्ही चहा ज्या उकळत असतात तेव्हाची बात. नंतर पुढे ऑइल आणि वॉटर हे सगळे काय झाले बरं का, हे सस्पेन्शनची उदाहरण असते. आणि हा सस्पेन्शन कित्येकदा आपल्या इंजिनिअरिंग लेवलला पण आलेला आहे. नंतर पुढे काय, अजून काय काय, सो ऑल आर द वॉट हेट्रोजिनियस. तो सस्पेन्शन हे हेट्रोजिनियस मिक्सचर असते असं विचारले तुम्हाला, लक्षात ठेवा ते. पुढे कोलाइड. आता कोलाइड काय, इंटरमिडिएट स्टेट बिटवीन द सोल्युशन अँड द सस्पेन्शन. आता सोल्युशन आणि सस्पेन्शनमधलं जे की इंटरमिडिएट स्टेट असते त्याला आपण कोलाइड म्हणत असतो. इंटरमिडिएट स्टेट बिटवीन दी व्हॉट, सस्पेन्शन आणि सोल्युशन यातल्यामधलं जे काही असतं त्याला म्हणतो आपण काय, इंटरमिडिएट स्टेट बिटवीन सोल्युशन अँड सस्पेन्शन. ते काय असतं, आपलं कोलेड असतं. आता कोलेड म्हणजे काय बरं का, तर कोलेडबद्दल जर बघायला गेलं की मिल्क जे काही ना आपलं मिल्क कोलेड आहे, राईट का. तो मिल्क जे काही आहे ते कोलेड आहे. आता मिल्क कोलेड काय, मिल्क झाली, इंक झाली. आणि तू काय म्हणत होती बरं का, की पाण्यामध्ये जे काही आहे आपण कलर मिसळून, तो पाण्यामध्ये कलर जर का मिसळून टाकला तुम्ही, तर अशा पद्धतीने तो सुद्धा आपला काय होऊन जाईल, कोलेडचं एक्झाम्पल होऊन जाईल. तो लक्षात घ्या. कोलेड कोणाला म्हणतो, आता आपण जे ना ओळखण्यासाठी आपल्याकडे काय आणलं माहिती आहे का, ओळखण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करतो. कोणता एक्सपेरिमेंट, समजा पाण्यामध्ये आपण ना पदार्थ टाकतोय आणि पदार्थ टाकल्यानंतर आपण काय करतो माहिती आहे का, टेंडॉल नावाचा एक व्यक्ती होता. त्या टेंडॉलने काय सांगितलं माहिती आहे का, की जेव्हा
पाण्यामध्ये तुम्ही एखादे हे टाकतायत आतमध्ये पदार्थ टाकतायत बरोबर. तो पदार्थ टाकल्यानंतर समजा तुम्ही काय करतायत, आता तुम्हाला क्लिअर होईल सगळं. हे पाणी आहे ठीक आहे, आणि दुसरं काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये हे टाकलं, मीठ टाकलं मीठ. आणि आता जर का टॉर्च लावली ना मध्ये, टॉर्च जर लावली ना तर अख्खं प्रकाश जो आहे आरपार होऊन जाईल. जर अख्खा जर का प्रकाश आरपार झाला तर त्याला आपण सोल्युशन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, सोल्युशन म्हणतो. आता तुम्हाला क्लिअर होईल बरोबर. दुसरी बात, जर समजा आता पाणी आणि दुसरं कोणतं तरी आहे एकत्र, जर पाणी आणि दुसरं जर समजा आपण डस्ट पार्टिकल जर का त्याच्यात टाकले, आता जर का तुम्ही त्याच्यामध्ये जर का प्रकाश मारला तर प्रकाश मारल्यामुळे काय होईल माहिती आहे का, त्याची स्कॅटरिंग होईल. त्याची काय होईल, स्कॅटरिंग. जर तुम्हाला स्कॅटरिंग होताना दिसली, लक्षात घ्या, जर तुम्हाला कम्प्लिटली स्कॅटरिंग होताना दिसायला भेटली म्हणजे काय, प्रत्येक पदार्थाला टच होऊन डायरेक्ट रिटर्न येईल तो कम्प्लिटली जर का स्कॅटरिंग होताना दिसायला भेटली तर ते जे काय आहे ते सस्पेन्शन आहे. ते सोल्युशन नाही आहे, ते सस्पेन्शन आहे. तो कम्प्लिटली जर का आपल्याला स्कॅटरिंग होताना दिसायला भेटले तर ते काय आहे, सस्पेन्शनमध्ये असतं. आणि दुसरं काय असतं बरं का, जर पार्शियली आपल्याला काय, तो पार्शियली आपल्याला जर का स्कॅटरिंग आणि पॅरची, आता बघू आपण याच्यात दिलेली बात, याच्यामध्ये बघू, हे बघा इथे दिले होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर. पार्टिकलची साईज बघा, हे साईजवरती क्वेश्चन विचारलेत. तो पार्टिकलची साईज किती असते बरं का, सस्पेन्शनमध्ये खूप बारीक असते, जे की आपल्याला दिसत पण नाही. पार्टिकल साईज 0.0121 नॅनोमीटर. पार्टिकलची साईज जी काय आहे ती किती, 1 ते 1000 नॅनोमीटर. पार्टिकल साईज जे काही असते कोलेडमध्ये, तो कोलेडमध्ये बघा, कोलेडमध्ये सगळ्यात कमी साईज आपल्याला दिसायला भेटत असते, तो 1 ते 1000 नॅनोमीटर. पार्टिकल साईज ग्रेटर दॅन 1000 नॅनोमीटर सस्पेन्शनमध्ये. पुढे पार्टिकल डोंट सेपरेट बाय ऑन स्टँडिंग. तो पार्टिकल आपल्याला सोल्युशनमध्ये सेपरेट करता येत नाही. पण कोलेडमध्ये काय, पार्टिकल डोंट सेपरेट ऑन द स्टँडिंग. तो एक म्हणजे जर का समजा आता दूध आहे, दूध जर का तुम्ही ग्लासभर दूध जर का याच्यामध्ये ठेवून दिला, असं जर ठेवून दिलं तर ते पार्टिकल खाली बसून जातात का, नाही बसत. दूध जसं ज्या पद्धतीने दूध आहे ना, तसं दिसायला भेटतं. तो कोलेडमध्ये जर का ग्लासभर दूध जर तुम्ही ठेवून दिला ना तर ते खाली सगळे दूधचे पार्टिकल खाली बसून जातात, असं थोडी असतं, असं नसते. तो तेच म्हणतात पार्टिकल डोंट सेपरेट ऑन द स्टँडिंग. तर असं काही वेळेस जर का शांत ठेवलं तर पार्टिकल खाली बसून जात नाही कोलेडमध्ये. सोल्युशनमध्ये पण काय, तो पार्टिकल डोंट सेपरेट ऑन द स्टँडिंग. इकडे पार्टिकल सेपरेट ऑन द स्टँडिंग. जसं की तुम्ही आता जर डस्ट पार्टिकल टाकले ना, थोड्या वेळानंतर सगळे डस्ट पार्टिकल खाली बसून जातात. तर 100% ते काय असतं, आपलं सस्पेन्शन असतं, राईट. पार्टिकल कॅन बी सेपरेट बाय फिल्टरेशन. इथे काय, पार्टिकल तुम्ही सेपरेट करू शकतात फिल्ट्रेशनच्या पद्धतीने, राईट का. इथे काय, पार्टिकल कॅन नॉट सेपरेट आहे. इथे काय, पार्टिकल कॅन नॉट सेपरेट बाय फिल्ट्रेशन. इथे पण काय, पार्टिकल कॅन नॉट सेपरेट बाय फिल्ट्रेशन. जसं की दूध आहे, दूधला तुम्ही फिल्टर केलं तर फिल्टर केल्यानंतर सेपरेट होऊन जातात का सगळे दूधचे पार्टिकल, नाही. सरबत तुम्ही केलं आहे समजा, तो ते सेपरेट करता येईल का, नाही. तो जे काही आहे पार्टिकलला आपण फिल्ट्रेशनमुळे सेपरेट करू शकत नाही. पार्टिकल कॅन सेपरेट द फिल्ट्रेशन, बरोबर. आता लक्षात घ्या ही गोष्टी, सस्पेन्शनमध्ये जर का तुम्ही डस्ट पार्टिकल टाकलेत आणि छन्नीने जर का तुम्ही हे करून गाळून टाकले, सगळी मातीवरती, चहापत्ती असते बघा, तुम्ही चहा वगैरे हे करता, चहा आल्यानंतर ती अख्खी चहापत्तीवरती येऊन जाते, बरोबर का. ते सगळे सस्पेन्शनचे उदाहरण आहेत. तो पार्टिकल कॅन बी सेपरेट इन द फिल्ट्रेशन. पुढे काय, पार्टिकल डोंट स्कॅटर लाईट. जे याच्यामध्ये सोल्युशनमध्ये असणारे जे काही पार्टिकल आहेत त्याच्यावरती लाईट स्कॅटरिंग होत नाही, लाईट सरळ आरपार चालली जात असते. इथे काय, पार्टिकल कॅन स्कॅटर लाईट. बघा, पार्टिकल कॅन स्कॅटर लाईट. तो पार्टिकल जी आहे त्या ठिकाणी स्कॅटरिंग लाईट करत असतात, त्यामुळे आपण याला टिंडॉल इफेक्ट म्हणत असतो. तर कोलेड पार्टिकल जे काही असतात त्याच्यामध्ये लाईट आपल्याला काय होत असते, स्कॅटरिंग होताना दिसायला भेटते. आणि सस्पेन्शनमध्ये काय, सस्पेन्शनमध्ये पार्टिकल मे ऑर मे नॉट बी स्कॅटर. तो पार्टिकल स्कॅटर होईल का, म्हणजे मला इथं सांगायचं होतं, ते हवाला पॉईंट होता तो, की कोलेडमध्ये जेव्हा तुम्ही टॉर्च वगैरे दुधामध्ये जेव्हा तुम्ही टॉर्च लावतात ना, तर आरपार जातच नाही, अख्खेच्या पार्टिकल, अख्खे किरण जे आहेत ना ते स्कॅटर होऊन जात असतात. तर ते सांगतायत बघा. इथं काय म्हटलं आहे, पार्टिकल डोंट स्कॅटर, पार्टिकल आरपार चालले जातात, बरोबर. पार्टिकल कॅन स्कॅटर लाईट. तो इथं काही प्रकाश जे आहेत ना, तो याच्यामध्ये दूध आहे समजा, आणि प्रकाश जर तुम्ही पाठवला ना तर अख्खे पार्टिकल जे आहेत ना स्कॅटरिंग होईल, इकडे तिकडे आपल्याला विखुरलेले दिसायला भेटत असतात. आणि याच्यामध्ये काय, सस्पेन्शनमध्ये पार्टिकल विखुरू बी शकतात आणि आरपार पण जाऊ शकतात. अशा पद्धतीने हे प्रॉपर्टीवरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. तर लक्षात ठेवायचा हा जो पूर्ण तक्ता आहे याला व्यवस्थित समजून घ्या. मी पुन्हा व्यवस्थित सांगतो, लक्षात घ्या. काय सांगायचं मला काय सांगायचं आहे, की जो काही आपल्या मिक्सचर जो काही बघत आहोत आपण, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं, सोल्युशन, सस्पेन्शन आणि कोलेड. सोल्युशन कोणाला म्हणतो, सोल्युशन हे होमोजिनियस मिक्सचर असतं. सस्पेन्शन आणि कोलेड जे काय आहे ते हेट्रोजिनियस मिक्सचर असतं. होमोजिनियस मिक्सचरमध्ये काय असतं, होमोजिनियस मिक्सचरमधले पार्टिकल जे काय आहे तुम्हाला ओळखता येत नाही की उघड्या डोळ्यांनी. परंतु कोलेडमध्ये काय बरं का, तो कोलेडमध्ये जे काय आहे, कोलेडवरती आपण जसं की आता एखादा सजीव आहे, सजीवला ओळखण्यासाठी आपण असं थोडी म्हणतो की बाबा चला बाबा जो उंच होऊ शकतो याला सजीव म्हणतात, असं नाही म्हणत ना आपण. सगळ्या प्रॉपर्टी आपण लावत असतो. तर सेम आहे, ज्यांच्यामध्ये या सगळ्या प्रॉपर्टी ज्यांच्या बसतील त्यालाच आपण काय म्हणणार, सस्पेन्शन म्हणणार, कोलेड म्हणणार. त्यामुळे हे जे काही फरक स्पष्ट करा, या फरक स्पष्ट लक्षामध्ये ठेवायचा. हा पुरा फरक स्पष्ट तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे, ठीक आहे. तर याच्यावरती क्वेश्चन विचारतील की कशामध्ये लाईट पूर्ण स्कॅटर होत असते, असे क्वेश्चन विचारले. हे साईज वगैरे, हे साईज मी तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये पण सांगितली होती, ठीक. पुढे
तो ठीक आहे. सोल्युशन इज व्हॉट होमोजिनियस मिक्सचर असते. सस्पेन्शन इज द व्हॉट सस्पेन्शन इज द हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इज कॉल्ड व्हॉट सस्पेन्शन. नंतर याचं डायमीटर ऑफ द सॉलिड पार्टिकल इन सस्पेन्शन लार्जर दॅन द 10⁻⁻ समथिंग. तर तिथं पण आपण ते याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते पॉईंटमध्ये, ठीक आहे. आणि पुढे काय मोर ओव्हर दिस सॉलिड पार्टिकल रिमेन इन ऑर्डिनरी फिल्टर पेपर. बरोबर. तो फिल्टर करायला जर गेला तर फिल्टरने ते निघून जातात. कोलेडरमध्ये बघा, कोलेडमध्ये फिल्टर जर केलं तर कोलेड पार्टिकल सेपरेट होतात का? नाही. सोल्युशनमधले सेपरेट होतात का? नाही. फिल्टरने नाही सेपरेट होत नाहीत ती फिल्टरने, ठीक आहे. पुढे काय मिक्सचर ऑफ वॉटर अँड द मिल्क की थर्ड बीकर वगैरे तिथे दिले तुम्हाला. तो याच्यामध्ये पार्टिकलची साईज पण दिलेली आहे, राईट, या अशा पद्धतीने. तर फ्रॉम दिस लक्षात ठेवा, कोलेड पार्टिकलवरती तुम्हाला लक्षात प्रश्न वगैरे विचारतात की खालीपैकी कोलेड इंग्रजीमध्ये बघायचं आहे. कोलेड पार्टिकल कोणते? तर मिल्क इथं वाट मिल्क कोलेड असतं. वाळू आणि पाण्याचं मिक्सचर जे आहे ते सस्पेन्शन आहे आणि साखर आणि पाण्याचं जे मिक्सचर आहे ते सोल्युशन आहे. तर सोल्युशन म्हणजे काय हे काय तुम्हाला सगळं तक्ता दिलेले आहेत मी. फरक स्पष्ट करा, तेवढं लक्षात राहू द्या. पुढे जर गेलात तर काय बरं का, ठीक आहे. आणि शेवटी फायनली जे काही आहे इलिमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय आणि मिक्सचर म्हणजे काय, यांचा फरक आपण इथं बघत असतो. तो फरक बघा बरं का. इलिमेंटमध्ये मी काय बोललो की इलिमेंटमध्ये जे काही ॲटम असतात सेम ॲटम आपल्याला इलिमेंटमध्ये दिसायला भेटत असतात. कंपाऊंडमध्ये दोन ॲटम वेगवेगळे एकत्र आलेले दिसायला भेटत असतात. मिक्सचरमध्ये काय असतात, मिक्सचरमध्ये जे काही आहे एक नायट्रोजन आणि कंपाऊंड. बघा नायट्रोजन एक झाला, मी तुम्हाला बोललो होतं ना की दोन प्युअर सबस्टन्स. आता नायट्रोजन का होता प्युअर सबस्टन्स, कारण की कंपाऊंड आहे. आपण प्युअर सबस्टन्सचं क्लासिफिकेशन कसं केलं होतं, इलिमेंट अँड द कंपाऊंड. तर इलिमेंट आणि कंपाऊंड दोघं एकत्र जेव्हा येतात त्याच्यापासून मिक्सचर तयार होत असतो. ही बात मी तुम्हाला अगोदर सांगितली होती. किंवा आपण दुसरी डिफिनेशन काय बोललो, दोन सबस्टन्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण काय म्हणतो, त्याला मिक्सचर म्हणत असतो. ऑक्सिजन जो काय आहे तो ऑक्सिजन आपला काय आहे, इलिमेंट आहे. लक्षात घ्या. असं नाही म्हणत, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं दोन ऑक्सिजनचे ॲटम एकत्र आले म्हणून तो कंपाऊंड होऊन जातो, असं नाही आहे. सारखे ॲटम एकत्र नको यायला पाहिजे, दोन वेगळे ॲटम एकत्र यायला पाहिजे, राईट का. दोन वेगळे ॲटम एकत्र येतील तर त्याचा कंपाऊंड बनत असतो, राईट. आणि यांचं मिक्सचर जर केलं तुम्हाला काय दिसायला भेटणार आहे, तुम्हाला बघा हे दोघांचं मिक्सचर जर केलं तर तुम्हाला काय दिसायला भेटेल ते अशा पद्धतीने. तर बघा आता हा नायट्रोजन आहे, राईट का, नायट्रोजन आहे. आता तुम्ही म्हणणार की हे तर दोन इलिमेंट आहे. ॲक्च्युली दोन इलिमेंट नाही आहे. N2 आणि O2 हे इलिमेंट नाही आहे. N2 आणि O2 हे नायट्रोजनचं तो मॉलिक्यूल आहे. नायट्रोजनचा मॉलिक्यूल म्हणता येईल आपल्याला, कंपाऊंड नाही म्हणता आपल्याला. नायट्रोजनचा मॉलिक्यूल येतो. दोन नायट्रोजनचे एक जे ॲटम एकत्र येऊन मॉलिक्यूल तयार होते, पण तो नायट्रोजनचा मॉलिक्यूल आहे, त्याला आपण कंपाऊंड म्हणत नाही. दोन वेगळे ॲटम जेव्हा एकत्र येतात तरच कंपाऊंड तयार होत असतो, लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. तो नायट्रोजन मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल जे काही आहे ते मॉलिक्यूल आहेत, ते असे जर का दोघं एकत्र आले तर मिक्सचर तयार होताना आपल्याला दिसायला भेटणार आहे. परंतु लक्षात घ्या कंपाऊंडमध्ये दोन इलिमेंट एकत्र यायला पाहिजे. N2 हा इलिमेंट नाही आहे, लक्षात घ्या. N हा इलिमेंट आहे, O हा इलिमेंट आहे. N2 जो काही आहे हा मॉलिक्यूल आहे, कशाचा, नायट्रोजनचा मॉलिक्यूल आहे, दोन नायट्रोजनचे. पण N काय आपला इलिमेंट आहे, O काय आहे इलिमेंट आहे. जेव्हा दोन इलिमेंट एकत्र येतात त्यापासून कंपाऊंड तयार होत असतो. परंतु दोन मॉलिक्यूल जेव्हा एकत्र येतील तर दोन मॉलिक्यूल जेव्हा एकत्र येतील त्याच्यापासून काय तयार होईल, एक मिक्सचर तयार होईल. दोन मॉलिक्यूल जेव्हा एकत्र वेगवेगळे दोन मॉलिक्यूल, जसं की नायट्रोजनचा मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचे दोन वेगळे मॉलिक्यूल जेव्हा एकत्र येतील मिक्सचर तयार होताना दिसायला भेटेल. पुढे काय बरं का, अजून पुढे काय दिले, कॉन्स्टिट्यूट ऑफ सबस्टन्स इलिमेंट इज ओनली. मग तेच सांगितले मी तुम्हाला की याच्या इलिमेंटमध्ये काय ॲटम एकत्र असतो, याच्यामध्ये दोन वेगवेगळे ॲटम एकत्र आलेले असतात. त्याच्यामध्ये ॲटम वेगवेगळा असेल आणि दुसरा मॉलिक्यूल किंवा दोन वेगवेगळे मॉलिक्यूल किंवा एकत्र येताना दिसायला भेटत असतात, ठीक आहे. या अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. तो हे जे काय आहे तुम्हाला इलिमेंट कंपाऊंड आणि मिक्सचरचा फरक जो काय लक्षात ठेवायचा असतो. नंतर पुढे का लक्षात ठेवायचं, वॉटर काय असतो, वॉटर आपला कंपाऊंड असतो आणि मिल्क काय असतं, मिक्सचर असतं. तो मिल्क काय आहे, मिक्सचर आहे. वॉटर काय आहे, वॉटर कंपाऊंड आहे. मग मिक्सचरमध्ये बघा मिक्सचरचे प्रकार किती पाडले मी, मिक्सचरचे प्रकार किती पडतात तर तीन. कोणकोणते आहेत बरं का, पहिला आहे सोल्युशन, दुसरा आहे सस्पेन्शन, तिसरा आहे कोलाइड. तो कोलाइडमध्ये काय येते, मिल्क आहे. तो मिल्क काय आपलं मिक्सचर आहे. आलं लक्षामध्ये. पाणी काय आहे, कंपाऊंड आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, मी सगळ्याचा फरक तुम्हाला देऊन दिला आहे. शांततेत PDF पुन्हा उघडा आणि पुन्हा त्याच्यामधले जे काही एक एक करून लिहून ठेवा. आता पुढचा जो काही पॉईंट असणार आहे आपला, तो पॉईंट काय असणार आहे, पुढचा